आपले प्रमुख पाहुणे आहेत निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर, त्यांच्या समेत संघ प्रचारक नागपूरचे अभिजित हरकरे व्यासपीठावर यावं. आपण दीपप्रज्वलन आणि देवर्षी नारद यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी आयोजकांना वेगळे असतात, लक्षात ठेवण्यासारखे असतात आणि तुमच्या टाळ्या सुद्धा तितक्याच जर उत्स्फूर्त असतील तर मला वाटतं की अजून छान होईल. धन्यवाद. सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची दखल विश्वसंवाद केंद्र योग आहे असं मला म्हटलं पाहिजे. संवादात सौंदर्य अर्थात संवादातून सौंदर्याच्या विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला. दुःखाने सांगावं असं वाटतंय की त्या ज्या प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्समध्ये कोकणातील सुद्धा आपले काही नागरिक ओम शांती शांती शांती. मूळचे नागपूरचे आणि 1995 पासून संघ प्रचारक म्हणून काम करणारे श्री अभिजितजी हरकरे हे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समेत विभाग संघ कार्यवाह रत्नागिरी दत्ताजी सोलकर आणि या पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक निश्चितजी भांडारकर इथे उपस्थित आहेत. आपण आता मान्यवरांचं स्वागत रत्नागिरीकरांच्या वतीने करूया. राष्ट्रसेविका समिती प्रांत सहकार्यवाहिका उमाताई दांडेकर यांना विनंती करते त्यांनी अभिजितजी हरकरे यांचं स्वागत आणि सन्मान. रत्नागिरीचे विभाग संघ तर या कार्यक्रमाचे समन्वयक निश्चित भांडारकरजी यांचा निश्चित भांडारकर सर. आज देवर्षी नारद पत्रकार सन्मान 2025 याचा या खास कार्यक्रमात उपस्थित माननीय एअर मार्शल निवृत्त हेमंतजी भागवत आणि प्रमुख वक्ते 25 वर्षापासून हा कार्यक्रम राबवला आहे आणि ह्या वर्षी थोडासा खास आहे. 25 वर्ष म्हणून हा पहिल्यांदा आपण हा एरियासाठी जे कोकण एरिया म्हणतो त्यासाठी खास सन्मानसाठी यावर्ष आपण निवडलेला आहे. कारण की दरवर्षी एक कोकण प्रांत संघर्षाचा प्रांत असतो त्यासाठी एक आणि गोवा राज्य राजकीय म्हणून 2 पुरस्कार असतात. 2 वर्षापूर्वी प्रमोदजी कुंकर बसले त्यांना पण आपण सन्मानित केलं होतं. आजपासून आता पुढे हा कोकण एरियासाठी आपण सन्मान कायमचा ठेवू दरवर्षी असं आपला एक धोरण आहे. सगळ्यांना माहित आहे की काही लोकांनी त्यांचा अपप्रश करून टाकलेलं आहे नारायण 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 आणि ते इकडची गोष्ट देखील सांगायची असेल लोक म्हणतात. पण शेवटी आपण त्यांना एक तपस्वी म्हणून ओळखतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही संवाद विश्वसंवाद केंद्रात आम्ही त्यांना आद्य पत्रकार पहिले पत्रकार असं म्हणून आपण ओळखतो. ज्यांनी जे काही बघितलं जे काही त्यांच्या समोर आला जे अनुभव केलं त्यांनी समाजपर्यंत पोहोचण्याचं कार्य दीर्घपणे केलेलं आहे. तसं एडिटिंग नव्हती, एक्झॅजरेशन नव्हता, स्वतःचे मत नव्हते. जे काय घडलं त्यांनी समोरच्या लोकांना सांगितलं आणि हीच गोष्ट पत्रकार यांना करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण हा
देशात इतके सारे पुरस्कार आहेत पत्रकारांसाठी, एक पुरस्कार अजून कशाला असं तुमचं समोर प्रश्न असेल. पण 25 वर्षापूर्वी विश्व संवाद केंद्राचे जे ट्रस्टी होते आणि ते मोठे पत्रकार, जगाचे मोठे लोक होते, त्यांनी बघितलं की काही चेंज घडतोय पत्रकारिता. म्हणजे जी पत्रकारिता होती आधी तो होत नाही. म्हणजे आज परिस्थिती तीच आहे. असं थोडक्यात म्हटलं तर आपण वॉर ऑफ नरेटिव्स यामध्ये शिरलेलो आहोत. पत्रकारिता म्हणजे आमच्या दृष्टीने पत्रकारिता म्हणजे जे आहे न्यूज ते समोर तुमच्या समोर मांडणं, आपलं मत नाही ज्याचं ते लोकांनी ठरवायचं काय चूक आहे काय सही आहे. याच ऑब्जेक्टिव्ह या उद्देशावर आम्ही काम करतो. विश्व संवाद केंद्र आम्ही आमचं जी संस्था जी आहे ते आम्ही काही न्यूजपेपर प्रिंट करत नाही, कुठलाही मीडिया चॅनल चालवत नाही. फक्त आम्ही रिसर्च लॅब म्हणून काम करतो. आणि रिसर्च लॅब म्हणजे ते केमिकल आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं काही समन्वय नव्हतं, पण कॉन्टेंटचा आपण रिसर्च करतो. जो काही विषय आज होतोय तत्कालीन प्रत्येक विषय आतापर्यंत जे रिसर्च आणि कंटेंट रिसर्च झालेला आहे त्याचा तुम्हाला सांगून मला की कमीत कमी 1200 विषयांवर आम्ही रिसर्च केलेलो आहोत. त्याला एक अकॅडमिक शब्दात आपण म्हणतो व्हाईट पेपर्स, जे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण सादर करतो. ह्याप्रमाणे विश्व संवाद केंद्र काम करतो. हा जो रिसर्च पेपर पुढे जातो, काय आम्ही युनिव्हर्सिटीला देतो किंवा विद्यालयात देतो, महाविद्यालयात नाही. तर हा जो रिसर्च पेपर आहे आपण बेस डॉक्युमेंट, थेट जो तथ्य आहे तो आमच्या समोर ठेवून आपले जे पत्रकार मित्र आहेत त्यांना, ते मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असो किंवा प्रिंट मीडिया, लेखक, ब्लॉगर्स, इन्फ्लुएन्सर्स जे कंटेंटमध्ये दखल देतात त्यांना आपण बेस डॉक्युमेंट म्हणून सादर करतो. आणि तो बेस डॉक्युमेंट घेऊन ते आपले कंटेंट क्रिएट करतात. बेस डॉक्युमेंट म्हणजे त्याच्यात आमचा काही धोरण नसतो. जे घडलं जे आहे आम्ही समोर ठेवतो. तुम्हाला जसं इंटरप्रिटेट करायचं असेल तसं तुम्हाला करायला, आम्ही त्याला डायरेक्शन देत नाही. सर, न्यूट्रॅलिटी ऑफ द न्यूज जे म्हणतो तो बेसिकली आपण पाळतोय. न्यूज पोर्टलचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, तो पण कसा आपण ऍड करू शकतो. पुढे जाऊन अजून कुठले विषय असतील, जसं मुंबईमध्ये आपला आर्थिक राजधानी आहे की, तर बिझनेस जर्नलिस्ट, एंटरटेनमेंट जर्नलिस्ट यांना पण आपण रेटिफाय करू शकतो का? कारण की हा एक मोठा सेक्शन आहे पत्रकारितेचा. सगळे इथे ह्या कार्यक्रमात जमले. शनिवार आहे. आपण सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि जे आपले सन्मानित होणारे पत्रकार आहेत त्यांना अभिनंदन. धन्यवाद. डॉक्टर निशित भांडारकर हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. हे खरं तर मी कदाचित आधीच सांगायला हवं असं मला वाटतं, पण गेली 20 वर्ष ते मुंबईत स्थायिक आहेत आणि विश्व संवाद केंद्राचे ते नेतृत्व करतात. यानंतर आपण आता पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळतोय. पत्रकारिता किंवा माध्यम याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. मला माझी तळमळ कळत असेल, कारण टीका जास्त किंवा आम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं अशी अपेक्षा असते. प्रत्येकाचीच अपेक्षा असतात आणि सध्या काळ खूप वेगानं वाढतोय. पूर्वी लिखित स्वरूपातली पत्रकारिता म्हणजे माझी सुरुवात झाली तेव्हा तर मी लिहायचे, मग मी टाईप करायला लागले आणि आता मी व्हॉइस टायपिंगवर आले. इतकं वेगाने बदलतोय आणि ह्या सगळ्या अत्यंत वेगाने जाणाऱ्या काळाला पकडून ठेवणारा जर कोण असेल तर तो पत्रकार. काळं गोरं वाईट चांगलं सुख बोलं हे सगळं प्रत्येक क्षेत्रात असतं, तसं आमच्याही क्षेत्रात आहे.
पण म्हणूनच अशा वेळेला जेव्हा हे कौतुकाचे क्षण येतात तर ते खूप छान असतात. आणि आज इथे यामध्ये पहिला जो पुरस्कार आपण देणार आहोत तो सोशल मीडियामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संदेश सोमा फडकले यांना देणार आहोत. त्यांच्याबद्दल यूट्यूब चॅनल कोकण संस्कृती याच्यासाठी ते काम करतात. 2,16,000 सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनलचे. याच परिमाणामध्ये हे चॅनल असतात किंवा सोशल मीडिया मोजले जातात. सबस्क्रायबर किती आहेत तर त्यांचे 2,16,000 सबस्क्रायबर आहेत. पण मी सांगेन की जरी सबस्क्रायबर एवढे असले तरी त्यांचे व्हिडिओ हजारो आणि लाखो लोक बघत असतील. त्याचं कारण आहे कोकण, म्हणजे कोकणामधली संस्कृती, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, इकडच्या लोकांची जीवनशैली, पर्यटन, पौराणिक आणि ऐतिहासिक ठिकाणं, सण, उत्सव, परंपरा, शेती अशा बऱ्याच गोष्टी ते त्यांच्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणत असतात. आणि कोकण किती समृद्ध आहे हे जगाला दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी विनंती करते या पुरस्कारासाठी आपण इथे यावं आणि मी दत्ताजी सोलकर यांना विनंती करते त्यांनी संदेश फडकले यांचा सन्मान करावा. उल्लेखनीय अजून तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे माहितीये. मुंबई सोडून ते कोकणात आले आणि सिंधुदुर्गचे आहे. थोडी माहिती आली. विजय सामाजी गावकर, सिंधुदुर्ग. त्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्ये झालं. राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि पत्रकारिता आणि जनसंपर्क यामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. भारतीय नौदलाच्या तांत्रिक शाखेत त्यांनी 5 वर्ष सेवा बजावली आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये त्यांनी 25 वर्ष ते कार्यरत आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांसाठी त्यांनी काम केलंय. सध्या ते 13 वर्ष दूरदर्शन डीडी न्यूजमध्ये कार्यरत आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट बातमीचा दूरदर्शनचा राष्ट्रीय पुरस्कार, शरद पवार प्रतिष्ठानचा गुरुकुल पत्रकारिता पुरस्कार, सिंधुभूमी अकादमीचा पत्रकार पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. समाजसेवा, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, अभिनय हे त्यांना आवडतं. त्याशिवाय विविध चित्रपट, मालिका, वेब सिरीजमध्ये त्यांनी भूमिका केली आहे आणि माध्यमांची सकारात्मक भूमिका समाजाला सकारात्मक घडवू शकते यावर त्यांचा विश्वास आहे. मी त्यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मी हरकरे यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करावा. अभिजितजी हरकरे यांच्या हस्ते यानंतरचा पुरस्कार आहे तो प्रिंट मीडिया या विभागासाठी श्रीराम अनंत पुरोहित कर्जत यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. उल्लेखनीय कार्य केलंय. 1984 पासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली असून 40 वर्ष ते पत्रकारिता करत आहेत. दैनिक मुंबई, तरुण भारत, लोकसत्ता, सकाळ, दैनिक सागर, साप्ताहिक विवेक इत्यादी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलंय. यूट्यूब चॅनल त्यांचा आहे श्रीराम पुरोहित या नावाने त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषय, सामाजिक विषय, वैचारिक विषय यावरील चिंतन तसंच कीर्तन आणि प्रवचन या विषयावर आधारित 450 पेक्षाही अधिक व्हिडिओज त्यांनी अपलोड केले. आतापर्यंत 2,540 पेक्षा अधिक सबस्क्रायबर त्यांनी जोडलेले आहेत. झी 24 तास, TV9 मराठी, लोकशाही न्यूज इत्यादी चॅनल्समध्ये त्यांनी 9 वर्षांचं काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक या नात्यानं लोकशाही न्यूजवरून त्यांनी अनेक मुलाखती सुद्धा दिल्या आहेत. जय महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि आकाशवाणीच्या मुंबई अस्मिता वाहिनी या केंद्रावरून शिक्षण तज्ञ म्हणूनही त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत. साप्ताहिक विवेकसाठी गुजरात राज्याच्या निवडणुकांबाबतच्या विशेष वृत्तांतासाठी 4 विशेष दौरे केले आणि जे पुढचं वाचणार ते खूप विशेष आहे आणि पत्रकाराचे जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे विद्यमान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे गुजरात
गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते या नात्याने कार्यरत असताना त्यांची सविस्तर मुलाखत घ्यायचं भाग्य पुरोहित यांना मिळालेलं आहे. त्याशिवाय निवडणूक कव्हर करण्यासाठी त्यांनी विशेष दौरे सुद्धा केले. एनरॉन कंपनीच्या विषयासाठी त्यांचा विशेष दौरा आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून दैनिक सागरमध्ये ते दर सोमवारी आंतरराष्ट्रीय विषयावर लेखन करतात. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. 40 वर्षाची कारकीर्द आहे. माझ्या 4-5 वाक्यांमध्ये खरंच मोजून बसणार नाही, तरीही मी विनंती करते श्रीराम पुरोहित यांना आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आणि मी भागवत सरांना विनंती करते त्यांनी या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करावा. उल्लेखनीय कार्य प्रिंट मीडिया देवर्षी नारद सन्मान 2025 हा सन्मान स्वीकारत आहेत. कर्जतचे श्रीराम अनंत पुरोहित आणि त्यांचा सन्मान करत आहेत निवृत्त एअर मार्शल माननीय हेमंत भागवत. यांना आपण देणार आहोत. खरं तर आम्ही रत्नागिरीकरांसाठी खरंच आनंदाचा दिवस आहे हा. आणि अरविंद बोगसे म्हणून तुम्ही सगळेजण जर त्यांना ओळखत असता तरी आम्ही त्यांना हक्कानं अण्णा म्हणतो, कारण ते आमचे मार्गदर्शक आहेत. पत्रकारिता सुरू झाल्यापासून कधी ओरडत, कधी समजावून सांगत, कधीतरी चुका असतील त्या सुधारत त्यांनी आमची पत्रकारिता सुधारलेली आहे. 8 मार्च 1947 साली अरविंद बोगसे यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण पावस येथे स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासात गेलं. त्यांच्या घरातच लहानपणी ते राहायला होते. नोकरीनिमित्तानं रत्नागिरीत आल्यानंतर अरविंद बोगसे यांनी रत्नागिरीतील बलवंत या साप्ताहिकासाठी बातमीदार म्हणून 1969 साली काम सुरू केलं. बलवंताचे संपादक माननीय बाळासाहेब माने सुद्धा इथे उपस्थित आहेत. 1971 पासून 2006 पर्यंत दैनिक लोकसत्ताचे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं. या काळात जिल्ह्यातील विकास कामं तसंच दुर्लक्षित समस्या या विषयावर त्यांनी लिहिलेली वार्तापत्र लक्षणीय ठरली. पुण्यातील दैनिक तरुण भारतसाठीही त्यांनी काही काळ काम केलं. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी 1971 पासून सुमारे 10 वर्ष काम पाहिलं. निवृत्तीनंतर वयाच्या 75 नंतरही साप्ताहिक बलवंत आणि साप्ताहिक विवेकसाठी ते सध्या लेखन करतात. मी अण्णांना म्हणजेच अरविंद बोगसे यांना विनंती करते ज्येष्ठ पत्रकार हा सन्मान देवर्षी नारद पुरस्कार सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं आणि मी माननीय भागवत सरांना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा. तर मत व्यक्त करता कुठे चुकली आहे, कसं लिहिलं पाहिजे ते हक्काने सांगतात. रत्नागिरी पत्रकारिता किती समृद्ध आहे याचं उदाहरण म्हणजे अरविंद बोगसे. मला वाटतं पुन्हा एकदा रत्नागिरी मला नक्की माहिती आहे की कोकणातील पत्रकारिता किती समृद्ध आहे हे सगळ्यांना माहिती असलं तर किती चौफेर आहे. कोणत्या कोणत्या विषयांवर लेखन केलं जातं, कोणत्या कोणत्या विषयांवरती YouTube चॅनल निघतात किंवा वृत्तलेखन होतं हे आपल्याला आता पाहायला मिळालं. इतकं वैशिष्ट्य इकडच्या या मातीमध्ये आहे, या लाल मातीमध्ये आहे. आज खरंच हा खूप मोठा सन्मान आहे. पुन्हा एकदा स्वतः सगळ्यात विजयी किंवा सन्मानित मी पुन्हा एकदा वक्त्यांना आपल्याला बोलायचं तर त्यांना सुद्धा आपण इथे बोलावणार आहोत. मुद्द्यांवर जनमत तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आज मुख्य वक्ते म्हणून अभिजितजी हरकरे आपल्याला इथे मार्गदर्शन करणार. मी विनंती करते माननीय धनंजय भागवत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, माननीय विभाग संचालकजी, या संपूर्ण सोहळ्याचे संयोजक श्री निशिंची भांडारकर, उपस्थित सज्जन वृंद, मातृशक्ती,
आणि आज त्यांना नारद पुरस्कार प्राप्त झाला असे सर्व मार्गदर्शक पत्रकार मंडळी. नारदांच्या नावाने पत्रकार प्रारंभ करणं, पुरस्कार प्रारंभ करणं आणि तो पुरस्कार समाजामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये, प्रांतांमध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये देण्याची व्यवस्था उभी करणं एक मोठा समाज जागरणाचं कार्य गेल्या काही वर्षापासून प्रारंभ झालं आहे. नारदांच्याच नावाने का द्यायचा असा पण अनेकांना प्रश्न पडला असतो. कारण आपल्या देशामध्ये नारद हे जे पात्र मागच्या काही वर्षात रंगवलं गेलं ते पात्र चित्रपट असतील, नाटकं असतील, काही लेखन असेल, काही विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, जिथे व्यक्त होण्याची माध्यमं आहेत अशा सर्व अभिव्यक्त होण्याच्या माध्यमाद्वारे नारद हे समाजामध्ये इकडून तिकडे असं आग लावण्याचे काम करणारे असं चित्र त्यांचं रेखाटलं गेलं. काही वृत्तपत्राच्या लेखनाद्वारे, काही चित्रपटाद्वारे ज्यांनी प्रत्यक्ष खलनायकाची भूमिका अनेक वर्षे चित्रपटामध्ये केली त्याच व्यक्तीकडनं नारदाचं पात्र पण रंगवून ते चित्रपट आपण व्यवस्था काही आपल्या देशातल्या हुशार दिग्दर्शकांनी केल्यामुळे समाजात हा प्रघात आणखी पक्का आहे. पण नारद, देवर्षी नारद कोण होते? देवर्षी नारदांचं प्रत्यक्ष कार्य काय आहे? आपल्यापैकी अनेक जणांनी नारद भक्ती स्तोत्र वाचलं असतं, अध्ययन केलं असतं. तर नारद भक्ती स्तोत्र अध्ययन केल्यानंतर लक्षात येते की समाजामध्ये भक्तीच्या द्वारे समाज भक्ती कशी उभी करायची आणि समाज कसा बांधून ठेवायचा याचं उत्तम उदाहरण नारद भक्ती स्तोत्रामध्ये आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये अनेक हिंदू प्रतीक, देवता, व्रत, वैकल्य, सण या सगळ्या प्रती समाजामध्ये संशय, संभ्रम निर्माण करण्याची एक प्रक्रिया आपल्या देशात प्रारंभ केल्या गेली. त्यातलं नारद एक पात्र आहे. नारद ज्या काळात आपल्या या भूतलावर होते नंतर त्रिखंडात त्यावेळेला सार्वत्रिक असं विचारण होत असत आणि सर्वांना सत्य घटनेवर आधारित खरी माहिती सांगणं हे त्यांचं कर्तव्य होतं. म्हणून त्यांना सर्वजण देवर्षी नारद असं म्हणत असतात. समाजाच्या कल्याणाकरता, देशाच्या हिताकरता, सर्व मानवाच्या कल्याणाकरता खरी बातमी सर्वांपर्यंत पोहोचवून त्याद्वारे समाज जागरण प्रबोधन करणं हे नारदांचं खरं कार्य होतं. आणि म्हणून विश्वसंवाद केंद्रांनी हे कार्य आपल्या हाती घेतलं आणि समाज जागरण करणारा आजच्या काळाचा जो घटक आहे पत्रकार, त्याद्वारे ही प्रक्रिया समाजामध्ये पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची व्यवस्था उभी करण्याची रचना केली. म्हणून साधयती संवाद विश्व कल्याण कारणम हे ध्येय समोर ठेवून विश्वसंवाद केंद्र काम करतं. संवाद कशा करतात? तर त्याद्वारे समाजाचं कल्याण व्हावं इतकी स्वच्छ स्पष्ट भूमिका संवाद केंद्राची आहे. आणि त्याचे आदर्श हे नारद असल्यामुळे देवर्षी नारदांच्या नावाने हा पत्रकार पुरस्कार दरवर्षी देण्याची व्यवस्था आपल्या देशामध्ये सर्व राज्यांमध्ये ही प्रारंभ केली. त्या भाषेमध्ये जे जे पत्रकार स्थानिक प्रत्यक्ष काम करतात अशा अभ्यासू, अशा सगळ्या जागरण करणाऱ्या पत्रकारांना शोधून त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याद्वारे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते. तुम्ही आवेदन करा आणि मग तुम्हाला याच्यावरती पुरस्कार मिळेल अशी अनेक ठिकाणी प्रक्रिया असते. पण ही सगळी समाजातली प्रत्यक्ष प्रक्रिया असताना देखील जे समाज जागरणाचं काम करतात अशा पत्रकारांना शोधून पुरस्कार देण्याची व्यवस्था ही विश्वसंवाद केंद्रांनी प्रारंभ केली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांसोबत विश्वसंवाद केंद्र मुंबई यांचं पण मी अभिनंदन करतो. वर्तमान काळामध्ये जे आपण सर्वजण जगतो आहोत या काळामध्ये माहितीचं युग असं सगळ्यांसमोर सातत्याने येणारा शब्द आहे. जे नारदांनी कार्य केलं तर आपल्यालाही करायचं आहे. सत्याधारित वास्तविकता, खरी स्पष्ट समाजाच्या हिताची भूमिका सातत्याने समाजाला सांगून त्यांचं जागरण करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पत्रकारांना परमेश्वरांनी वाचन बुद्धीसोबत लेखनाची शक्ती दिली आहे. लेखनाची शक्ती सर्वांना मिळत नसते.
पत्रकारांना परमेश्वरांनी त्यांच्या आशीर्वाद म्हणून ते दिलेलं असल्यामुळे त्यांचं स्वाभाविक कर्तव्य थोडं अधिक होतं. पण आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण जसं प्रारंभी म्हटलं की साधयती संवाद विश्व कल्याण करा. आणि या सगळ्या वर्तमान काळामध्ये जे आपण बघतो की प्रचंड प्रमाणामध्ये वैचारिकताची स्थिती सातत्याने उभी करण्याची प्रक्रिया पण निर्माण केल्या जात आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की 1989च्या कालखंडामध्ये USSR तुटले. जगातले त्यावेळेचे 2 ध्रुव होते, 2 ध्रुव नष्ट झाले, एकच ध्रुव राहिला, जुनी पूर्व झालं जग. आणि मग चर्चा सुरू झाली की आता काय संघर्ष संपला तर इतिहास संपला. आणि इतिहास संपला आता काही गरज नाही कोणत्या प्रकारच्या संघर्षाची, कारण पाश्चिमात्य जग इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा हा केवळ संघर्षाचा आहे. भारतीय दृष्टिकोन हा इतिहासाकडे बघण्याचा सगळ्यांच्या सर्व समावेशकतेच्यासोबत त्याचा विकासात्मक पण राहिला, वेगवेगळे अंग राहिले, इतिहास नाही. आणि आता पुढे काय, मग अशी प्रकारची चर्चा सुरू झाली. आणि त्या कालखंडामध्ये पुस्तक आलं की वॉर ऑफ सिव्हिलायझेशन. त्या पुस्तकामध्ये वर्णन 5-6 प्रकारच्या सगळ्या सभ्यतांचा संघर्ष त्याच्याने वर्णन केला. इसाई आहे, इस्लाम आहे, कम्युनिस्ट आहे, वेगळ्या प्रकारच्या 5-6 सगळ्या अशा. तर त्याच्यात ते म्हणतात की जगामध्ये संघर्ष आहे खरं, पण याचं कारण केवळ वैचारिक संघर्ष असं नाही आहे. मग त्याच्या अध्ययनाची प्रक्रिया अनेक ठिकाणी प्रारंभ झाली. आणि अध्ययनाची प्रक्रिया प्रारंभ होता होता पुढे 2003 मध्ये सॅम्युअल हंटिंग्टनचं एक पुस्तक आलं अमेरिकेमध्ये, हू आर वी, आम्ही कोण आहोत. आणि पुन्हा जगामध्ये या सगळ्या चर्चेला प्रारंभ झाला. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की हू आर वी म्हणजे प्रश्नच नाही, वी आर अमेरिकन. अमेरिकन म्हणजे काय, तर WASP, वास्प असं म्हणजे शब्दप्रयोग म्हणतात केला. W फॉर व्हाईट, A फॉर अँग्लो, S फॉर सेक्शन, P फॉर प्रोटेस्ट. जगामध्ये जो अमेरिकन आहे, जो गोरा आहे, त्याला सगळ्या प्रकारची मान्यता, त्याला सगळ्या प्रकारच्या समाजामध्ये सन्मानाचं स्थान आहे. आणि जे काळे आहेत वर्णांनी, रंगांनी, त्यांना कोणत्याही प्रकारे स्थान नाही. भेदभाव हाच त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण मुक्तता अनुभव घेतला असेल की आता रामापोसा आणि डोनाल्ड ट्रम्पचं जे आता एक संभाषण आणि संवाद आपण काही वेळाने बघितला टीव्हीवरती, आपापल्या सगळ्या घरी चॅनलवरती, तर त्याच्यामध्ये तो काँगोचा खोटा व्हिडिओ प्रत्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये दाखवून त्या रामापोसाला तुम्ही कसे चुकीचे आहेत हेच दाखवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. वास्तविकता काय होती की 90च्या दशकापर्यंत आफ्रिकेमध्ये काळ्या लोकांना मताधिकार नव्हते. साध्या क्रिकेटच्या खेळामध्ये त्या 11 खेळाडूंमध्ये त्यांना स्थान मिळत नव्हतं. पण डॉमिनन्स आमचं असल्यामुळे आम्ही सांगून तेच खरं आहे आणि ते तुम्हाला ऐकावंच लागेल, यू मस्ट हॅव टू फॉलो इट. ही जी भूमिका मागच्या काही वर्षामध्ये उभी केल्या गेली, त्याचे संघर्षाचे परिणाम आपण सगळेजण बघतो. आणि हा आजच्या काळातला आणि पुढच्या पिढीकरता अतिशय महत्त्वाचा असा कालखंड आहे की याच्यावर समाजातल्या विचारवंतांनी, धुरीणांनी सातत्याने विचार मंथन करून आपल्या देशाचा जो सर्वसमावेशकतेचा मुद्दा आहे, विषय आहे, तो समाजासमोर आणला. एक 2003चं उदाहरण तर तुम्हाला आता सांगेल. पण त्याचबरोबर हा कालखंड आपण जसा मागचा बघतो आहे, विशेषतः पुन्हा शब्दप्रयोग करणार आहे की USSRच्या पतनानंतरचा जगामध्ये जी एकंदर सगळी वैचारिक प्रकारची आंदोलनं आणि सगळी सुरू झाली, त्या कालखंडामध्ये एक मोठं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO असं प्रारंभ झालं. विचाराच्या माध्यमातून, संघर्षाच्या माध्यमातून आमचा विचार श्रेष्ठ आहे हे तुम्ही मान्य करा, अन्यथा कन्व्हर्जन, अशा प्रकारची एक प्रक्रिया गेल्या अनेक वर्षामध्ये जगात चालू आहे. नुकतेच आता मिडल ईस्टच्या प्रवासामध्ये गेलेले आपल्या देशातले एक ज्येष्ठ पत्रकार MJ अकबर पहलगाम संबंधी
वास्तविकता जगाला सांगण्याकरता जी वेगळ्या प्रकारची शिष्टमंडळी गेली ती त्याच्यात एकटे होते. त्यांचं पुस्तक आहे द शेड्स ऑफ सॉल्ट. 700 वर्षाचा ख्रिश्चन आणि मुसलमानांचा इस्लामचा संघर्ष वर्णन त्यांनी केला आहे. किती हजारो शेकडो लोक या केवळ आमची विचारधारा श्रेष्ठ आहे ती तुम्ही मान्य केलीच पाहिजे याच्याकरता या सगळ्यांची हत्या केली गेली. सगळ्यांना अभ्यासाचं पुस्तक आहे. कारण आजच्या सगळ्या संघर्षाची जी मूळ आहे ती आमचाच विचार श्रेष्ठ आहे आणि तो तुम्ही मान्य केला पाहिजे. ही केंद्रबिंदू असलेली भूमिका आहे आणि याचा दुराग्रह जो आहे तो सगळ्या संघर्षाला खतपाणी घालतो आहे आणि सातत्याने पुढे आणतो. म्हणजे आपल्या देशामध्ये पहलगामची घटना घडली. पहलगामची घटना घडल्यानंतर विस्तृत वर्णन आपले जे निवृत्त मार्शल अधिक सविस्तरपणे सांगू शकते. ही घटना सांगण्याकरता आपल्या देशातली अनेक शिष्टमंडळे जगाला पाठवली गेली. त्या ठिकाणी त्यांनी भारताची भूमिका काय आहे हे स्पष्टपणे सांगितलं. पण भारताची भूमिका बाहेर सांगताना आपल्या देशातल्या काही निवडक लोकांनी हे सत्ता पक्षाचे की विपक्षाचे अशा प्रकारच्या मुद्द्यावरती चर्चा प्रारंभ केली. संकटकाळी देशातली सगळी मंडळी एका दिशेने एका विचाराच्या बाजूने उभे राहून देशाला मोठं करण्याकरता जी एक सक्षम शक्ती उभी असावी लागते त्याला छेद देण्याचं काम सुद्धा या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं. ही जी विचाराची लढाई आहे ही सगळ्या ठिकाणी त्रास देणारी भूमिका होती. पण प्रारंभ जो झाला तो आमचा विचार श्रेष्ठ आणि तो आम्ही सांगू तो तुम्ही मान्य केलाच पाहिजे. ही जी एकंदर चौकट गेल्या काही वर्षामध्ये जगामध्ये प्रस्थापित केली त्यातला एक मार्ग प्रत्यक्ष सत्तेद्वारे आणि दुसरा मार्ग प्रत्यक्ष आर्थिक रचनेद्वारे हा जगाच्या पाठी उभा केला आहे. आणि या दोन्ही ठिकाणी संघर्ष करून भारताचा सर्वसमावेशकतेचा जो विचार आहे तो समाजापर्यंत नेण्याची व्यवस्था रचना करण्याचं काम हे भारताला करायचं आहे. आणि भारताचा मुळात विचारचा सर्वे भवन्तु सुखिनः आहे. आपण तो प्रार्थना म्हणतो असं नाही आहे. तरी प्रार्थना म्हणताना प्रार्थनेच्या आधारे जगण्याची व्यवस्था पण आपल्या देशामध्ये मागच्या हजारो वर्षापासून आपल्या आधीच्या ऋषीमुनींनी उभी केली. आणि त्याची प्रतिका ही जागोजागी छोट्या छोट्या स्थानावर सुद्धा ही त्या कालखंडापासून सातत्याने कमी अधिक संकेत का असताना पण ती उपलब्ध असल्यामुळे समाज त्याच्यावर आचरण करण्याची व्यवस्था करतो आणि आपलं विचारण करतो. ही अशी स्थानं टिकावी ही अशी स्थानामध्ये याच्यात अधिक वृद्धिंगत व्हावी म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम सोहळे आयोजित करावे लागतात आणि ते समाज करत असतो. त्यातला हा एक प्रकार. एखाद्या देशाची एखाद्या समाजाची एखाद्या समूहाची त्यांची एकंदर दैनंदिन जीवनाची जी पद्धती आहे जी संस्कृती आहे जी रचना आहे जे कल्चर आहे तर लॉस ऑफ कल्चर जिथे जिथे होतं तिथे लॉस ऑफ हे मेनी आयडेंटिटी आणि लॉस ऑफ आयडेंटिटीची संख्या जेव्हा अधिक गतीने वाढते तर त्या ठिकाणी लॉस ऑफ फेथ. लॉस ऑफ फेथ हा जो भाग आहे हा जो बिंदू आहे हा सर्व संस्कृतीला कोणत्याही देशाला अधःपतनाकरता सगळ्यात मोठा कारणीभूत आधार असतो. त्यामुळे आपल्या देशाची संस्कृती आपल्या देशाची एकंदर सगळी रचना व्यवस्था ही सांभाळणं आणि ती अधिक वृद्धिंगत करत कालानुरूप पुढच्या पिढीमध्ये सतत संक्रमित करण्याची व्यवस्था करणं हे दर्पणकारांचं गाव असल्यामुळे आपल्या सगळ्या संख्या समृद्ध लोकांची आणि पत्रकारांची स्वाभाविक प्राधान्य. म्हणजे स्वामी विवेकानंद अमेरिकेतलं आपलं सगळं कार्य आपण परत आले आणि त्यांना भारताचा प्रवास सुरू झाला. तर भारताचा प्रवास सुरू झाला तर त्यांनी वेगवेगळी भाषणं दिली. तर वेगवेगळ्या भाषणात त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं. हिंदू मानस जागृत करणं त्यांनी मोठं काम त्या काळामध्ये केलं जे आजही आपल्या सर्वांना ग्रंथ रूपाने पुस्तक रूपाने काही चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला वाचायला ऐकायला मिळतं. त्यात ते म्हणतात की प्रत्येक देशाचा एक संदेश आहे जो त्यांना संपूर्ण जगाला द्यायचा आहे. प्रत्येक देशाची एक नियती आहे की जी त्यांना पूर्ण करायचीच आहे आणि प्रत्येक देशाचं
निहित कर्तव्य आहे जे त्याला पूर्ण करूनच आपलं इतकी कर्तव्य पूर्ण करायचं. तर भारताचं या दृष्टीने कोणतं कर्तव्य आहे हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला पुढे येतो. सुमित्रानंद पंत या सगळ्या विषयाचं खूप चांगलं वर्णन करतात. ते म्हणतात की संदेश, नियती आणि व्रत असे 3 शब्द यांनी स्वामी विवेकानंदांच्या या सगळ्या व्याख्यानाच्या आधारे त्यांनी समाजात लिहून दिले. आणि ते म्हणतात की हे 3 शब्द जिथे एकत्र येतात तो त्या देशाचा स्वभाव तयार होतो, तो त्या देशाचा प्राणस्वर होतो. भारताचा स्वभाव, भारताचा प्राणस्वर हा धर्म आहे. भारताचा प्राणस्वर, भारताचा व्रत हा सर्वांचा धर्म आहे. धर्माचा अर्थ कर्तव्य असा आहे. त्याच भाषणात स्वामी विवेकानंद पुढे असं म्हणतात की 1897 मध्ये त्यांचं भाषण आहे आणि त्या भाषणात ते म्हणतात की अमेरिका जर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये खरंच शक्तिशाली झालं तर संपूर्ण जग हे बाजार होईल. कारण अमेरिका स्वभाव बाजार आहे. इंग्लंड जर खरंच शक्तिशाली झालं तर इंग्लंड सार्वत्रिक केवळ राजकारणच करेल. मी राजनीती शब्दप्रयोग केला नाही, राजकारण शब्दप्रयोग केला. केवळ राजकारणच करेल कारण त्यांचा स्वभावच तसा आहे. भारत जर खरंच शक्तिशाली झाला तर संपूर्ण जगाला धर्माधिष्ठित आचरण करून तसं व्यवहार करण्याकरता प्रवृत्त करेल. कारण आमची प्रार्थना गुणादेश की गुणवंतो विश्वमानव. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं शिक्षण देऊन चांगलं सुसंस्कृत करून त्यांनी आपल्या ठिकाणी आदर्श म्हणून उभं राहावं, रोल मॉडेल म्हणून उभं राहावं. ही जी आमची मनीषा आहे, आमच्या पूर्वजांनी आपल्या डोळ्यासमोर बघितलेलं चित्र आहे ते डिलिव्हर करण्याची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये आज आपण आलो. आणि हे करण्याचं खरं काम आमच्या काळात. आणि स्वामी विवेकानंदांचं 1897 मधलं वाक्य आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं, ऐकलं, अनुभवलं. ते 1995 मध्ये ज्यावेळेला जगामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रारंभ झालं, WTO. हा संपूर्ण जग एक बाजार म्हणून बघण्याची व्यवस्था रचना सुरू आहे. आमची दृष्टी काय, भारत काय बघतो? संपूर्ण जगाकडे भारत वसुधैव कुटुंबकम म्हणून. हा विश्व आमचा परिवार आहे. हे विश्वाची माझे घर इतकी सहज स्वाभाविक आपल्या संतांच्या मुखातून निघालेले शब्द आहे. पण हे सहज आणि स्वाभाविक निघालेले शब्द जरी असले तरी त्यामागे त्यांच्या आधीपासूनच्या आपल्या देशामध्ये ज्या अनेक लोकांनी जे तपस्या केली, जे त्याग केले, जे समर्पण केलं, धर्माधिष्ठित जे त्यांनी आपलं जीवन यापन केलं त्याचा परिणाम असा की स्वाभाविकपणे हे सहज स्वाभाविक शब्द आहे. पण आज आपलं खरं कर्तव्य आहे जे स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेला सांगितलं होतं की जग हे बाजार बनेल. त्या बाजारातनं जगाला बाहेर काढून धर्माधिष्ठित आचरण करण्याकरता एक स्वयंप्रेरणा उभी करण्याची रचना विकसित करायची आहे. त्याच्याकरता समाज जगण्याचं कार्य आपल्या याच महाराष्ट्रामध्ये मौलिक ज्ञानेश्वरांनी सुगंध आपलं आयुष्य पूर्ण केल्यानंतर परमेश्वराने जे प्रसादन मागितलं त्या प्रसादन मागण्यानंतर पण त्यांनी हेच सांगितलं की जो जे वांछित तोटे लाभ प्राणी. म्हणजे सर्वे भवन्तु सुखिनः याच्यावर पुढचं आहे. जगातल्या प्रत्येकाची कामं आम्ही करतो पण हे करताना सुद्धा जो जे वांछित तोटे लाभ, ज्याला आपल्या एकंदर स्वभावानुसार जे चांगलं करण्याचं जे जगण्याची इच्छा परमेश्वराने दिली आहे ते करून प्रत्येकाला आपलं स्वतंत्र जीवन जगण्याची पूर्ण मुभा त्यांनी दिली आहे. पण हे करताना त्यांनी अनेक शब्द पण वापरला आहे. विश्व स्वधर्म सूर्य. स्वधर्म काय आहे याची चर्चा समाजामध्ये आज करण्याची आहे. जसं मी आता आधी धावता वर्णनामध्ये मला दिलेला वेळ संपत आला. धावत्या वर्णनामध्ये मी 2-3 संघर्षाचे फक्त उदाहरणं सांगितली. पण भारताचा धर्म काय आहे तर दुसऱ्याची सेवा करणं. सेवा करता करता स्वाभाविकपणे त्यागमय जीवन आपलं जे प्रस्फुटित होतं त्या आधारे जीवन जगणं.
आणि त्याद्वारे समाज उभा करणं ही जी भारताची एकंदर भूमिका आहे तो भारत. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटलं की जो जे वांछित कृत्यभाव प्राणजात त्याच्या आधी ईश्वर स्वधर्म सूर्य. हा संघर्ष याचा. आणि कोणाला आक्रमण नाही केलं. ईश्वर स्वधर्म सूर्यभाव म्हटलंय, पण जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही आहे की ज्या ठिकाणी हिंदूंनी आक्रमण करून तिथली संस्कृती नष्ट केली. शेड्स ऑफ सॉर्ट्स मध्ये 700 वर्षाचा संघर्ष यांनी अकबरांनीच वर्णन दिला आहे. असं वर्णन करण्याची आजपर्यंत कोणत्याही लेखकाला, पत्रकाराला, एखादी व्यक्तित्वाला भारतीय संस्कृतीने जगावर आक्रमण केलं आणि तिची संस्कृती नष्ट केली आणि आपला धर्म थोपवला अशी लिहिण्याची आवश्यकता पडली नाही. कारण असा व्यवहारच कोणी केला नाही ही सांगण्याची गरज आहे. त्याची आवश्यकता आहे. कारण आज समाज आणि जग या वळणावरती येऊन ठेवलाय की विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही सांगण्याची व्यवस्था होती तरी माऊलींनी आपल्या प्रत्यक्ष प्रज्ञाचक्षुद्वारे भविष्यातलं हे सगळं वर्णन त्यांनी त्या पसागरात केलं आहे. पसागरातला प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर हा आपल्याला अभ्यासाकरता आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शक असा त्याची आजच्या काळानुरूप योजना करून समाजाला सांगणं हे आपलं कर्तव्य आहे पत्रकार या नात्याने. कारण आपण सगळेजण मगाशी इथे वास्तविकामध्ये दर्पणकारांचं वर्णन केलं. ज्या गावात आपण सगळेजण येतो त्या गावांनी हिंदू समाजाच्या एकंदर उत्थानाकरता, हिंदू समाजाच्या सगळ्या प्रकारच्या सर्वसमावेशतेकरता, हिंदू समाजामध्ये सगळ्या प्रकारची समरसता आणण्याकरता आणि हिंदू समाजातली विद्वत्ता संपूर्ण जगाच्या पाठीवर ठामपणे सांगण्याची व्यवस्था करणारे व्यक्तिमत्व या स्थानावर बाहेर येत आहे. आपल्यापैकी अनेकांना त्यांचं दर्शन लाभही झालं असेल, पण त्यांनी केलेलं कार्य पुढे नेण्याची व्यवस्था ही आज आपली आहे. ते कर्तव्य आहे. 1836 साली रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला आणि त्यांचे जीवित कार्य पूर्ण करून ते पुढे गेले. ऋषी अरविंद त्या काळापासूनचं वर्णन करतात. पांडेचेरीला त्यांनी आपला आश्रम निश्चित केला. क्रांतिकारक होते. क्रांतिकार्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिल्यानंतर एकंदर भारतातल्या आध्यात्मिक शक्तीचा, आध्यात्मिक जगाच्या उन्नतीकरता आपलं आयुष्य वेचण्याचं निश्चित करून ऋषी अरविंद पांडिचेरीला आले आणि आपले जीवन यापन करतो. त्या कालखंडाचं वर्णन ते करतात की स्वामी रामकृष्णांच्या जन्मापासून म्हणजे 1836 पासून पुढचा 175 वर्षाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये पूर्णपणे सर्वत्र जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक सगळ्या प्रकारचे आणि काही शारीरिक संघर्ष होते. पण हा कालखंड संधी काळ आहे, संधी प्रकाश आहे. संधी प्रकाश 2 प्रकारचे असतात. म्हणजे रात्र संपून उजेडाकडे जातो तो पण एक कालखंड असतो आणि दुसरा कालखंड सूर्य मावळल्यानंतर अंधार होताना असतो. या दोन्ही संधी प्रकाश म्हणतात. ऋषी अरविंद सांगायचे की आपला जो कालखंड आहे संधी प्रकाशाचा हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा आहे. त्यामुळे हा जो कालखंड आहे 175 वर्ष कालखंड, हा कालखंड 175 वर्षानंतर 2011 मध्ये संपतो. आणि 2011 पासून जगाच्या पाठीवरचं बदललेलं वातावरण आपण एकंदर सगळेजण अनुभवतो आहोत. या अनुभवाला जे आपण घेतो आहोत त्या आधारे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाच्या दिशेने जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळी अभ्यासकांची मंडळी आकृष्ट होणारी स्वाभाविकपणे गती वाढते. गरज आहे आपली की आपण ज्या ठिकाणी आहोत, आपण ज्या स्थानी आहोत त्या आपल्या भारतीय चिरातन अशा सगळ्या पुरातन सनातन विषयाला धरून कालानुरूप जगासमोर मांडण्याची व्यवस्था रचना उभी करणं आणि ती करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये लेखनाच्या द्वारे परमेश्वराने दिली आहे अशा पत्रकारांचं स्वाभाविक अधिक कर्तव्य होतं की त्यांनी आपल्या लेखनाद्वारे समाजामध्ये अशा प्रकारचा लेख आणि आपला प्रत्यक्ष व्यवहार करून समाज मोठा करणं, संघटित करणं आणि तो बांधून पुढे नेणं हे आपण जितकं लवकर करू
इतक्या गतीने जे स्वप्न आपल्या आधीच्या सर्व ज्येष्ठ मंडळी बघितलं की एकंदर येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये शांतता निर्माण करण्याचा असेल, हिंदुत्वाचा विचार हाच सगळ्यांना तारक आहे, तो जगाच्या कल्याणाचा आहे, तो सगळ्या मानवाचा कल्याणाचा आहे. तो अधिक गतीने सर्वत्र प्रस्थापित होईल आणि जगात त्या दृष्टीने आचरण करेल. स्वाभाविकपणे जगात त्यावेळेला शांतता पण नांदेल आणि विकासाची सगळ्यांची गती पण वाढेल. ती आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातल्या कर्तव्यातून पुढे व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. भारतासमोर उभं असलेलं विश्व आणि भारताचे वैश्विक विचार, हिंदू धर्माचं अधिष्ठान असलेला आपला देश किती महान आहे आणि त्याचं किती योगदान आहे, या सर्वच संदर्भात आपल्याला अभिजितजी हरकरे यांनी त्यांच्या वक्तृत्वातून आणि त्यांच्या या मनोगतातून माहिती दिली, मार्गदर्शन केलं आणि विचाराला वेगळी दिशासुद्धा त्यांनी दिली. धन्यवाद. आपण जे 4 महत्त्वाचे पुरस्कार इथे वितरण झालं, तर ते पुरस्कार कोणाला द्यायचे यासाठी एक विशेष निवड समितीसुद्धा विश्वसंवाद केंद्रानं नेमली होती आणि त्यातील 2 जे परीक्षक आहेत ते आज रत्नागिरी इथे आहेत. आपण त्यांचा आता इथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करणार आहोत. त्यामध्ये रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोतकर सर, मी विनंती करते सर आपण व्यासपीठावर यावं. देवकर सरांचा सन्मान करावा. आणि दुसरे महर्षी नारद पुरस्कार प्राप्त आणि निवड समितीचे सदस्य रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार सुकांत चक्रदेव सर. मला असं सांगितलं गेलं की सर असा उल्लेख करू नका, पण हे दोन्ही माझे ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे सुकांत चक्रदेव सर यांना विनंती करते त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. भागवत सरांना विनंती करते सर आपण सन्मान करावा. आणि यानंतर 2 प्रातिनिधिक स्वरूपातील मनोगत पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पुरस्कार प्राप्त अरविंद कोळसे मान्यवर उपस्थित सन्माननीय श्रोते, या पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मनस्पूर्वक आनंद झालेला आहे. अशा प्रकारचे पुरस्कार मिळणं हे क्वचित हा माझ्या पत्रकारितेतला 3रा पुरस्कार. 1969 नोव्हेंबर 1969 सालापासून मी पत्रकारितेला सुरुवात केली. साप्ताहिक बलवंत म्हणून ती सुरुवात झाली. जुलै 2006 मध्ये लोकसत्तेतून रिटायर झाले. आज बाळासाहेब माने इथे उपस्थित आहेत, तर ते आता चालवतात, त्यांना मदत मी करतो, नाही असं काय म्हणत नाही. पण बलवंतने जी मला पत्रकारिता शिकवली किंवा पत्रकार म्हणून बलवंतचा जो सन्मान आहे तो आज सन्मान मला मिळाला असं मला वाटतं. आपण मला पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्यात एक प्रातिनिधिक स्वरूपातलं मनोगत सोशल मीडिया या विभागातला पुरस्कार प्राप्त संदेश फडकर यांना विनंती करते त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर जमलेले सगळेच मान्यवर यांना नमस्कार. खरं तर मी आणि इथे जमलेले सगळ्याच मान्यवरांना नमस्कार. कॅमेरासमोर सोशल मीडियावरती काम करताना कॅमेरासमोर जेवढं चांगल्या पद्धतीने बोलता येतं तसं एक वक्ता म्हणून या व्यासपीठावरती माझी पहिल्यांदाच वेळ आहे. मला थोडं सांभाळून घ्या. खरं तर कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी कोकणातली संस्कृती, कला संस्कृती, खाद्य संस्कृती, इथल्या माणसांचं जीवनमान, शेती, त्या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या व्यासपीठावरती मांडतो. खरं तर
आज मला देवर्षी नारद त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल खरंच मी सगळ्यांचे आभार मानेन. कोकणात खरं तर हिंदू संस्कृतीमधल्या जुने ग्रंथ असतील, साहित्य असतील, त्यांच्या माध्यमातून, लोककलांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जातो. मग इथला नमन असेल, शक्तितुरा असेल, खरं तर हिंदू संस्कृतीचं एक जागरणच केलं जातं असं म्हणावं लागेल. आमच्या नमन या लोककलेमध्ये, रत्नागिरीमध्ये नमन लोककला सगळ्यांनाच ठाऊक असेल. त्या लोककलेमध्ये देखील पौराणिक विषय घेऊन वेगवेगळे सादरीकरण केले जातात आणि या जुन्या ग्रंथांच्या आधारे सादरीकरण केले जातात. हल्ली शक्तितुरा या लोककलेमध्ये देखील पुराणाच्या आधारावरती वेगवेगळी काव्य, वेगवेगळे ग्रंथ याच्याद्वारे सगळंच मांडणी केली जाते. खरं तर या दोन्ही लोककला मनोरंजनासोबत समाज प्रबोधनाचंही काम करतात, त्याचबरोबर आपल्या धर्माचाही प्रसार करतात असं मला वाटतं. पण हल्ली सर असं व्हायला लागलंय की आपल्याच काही लोककला, व्यावसायिक लोककला आता ह्या पुढे जायला लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी असं माहितीच येतं की आपल्याच धर्मातले लोक आपल्याच देवदेवतांचं विटंबन देखील करतात. सो कुठेतरी तेव्हा राग येतो की बाबा हे काय चाललंय, आमची ही लोककला अशी नाहीये किंवा अशा बाबतीत नाहीये. सो त्यावरही कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. यावर्षी मला वाटतं मी माझ्या कॅमेराचा खरं तर अशा गोष्टी करणाऱ्यांवरती लक्ष असणार आहे. कारण अशा गोष्टी जे लोक आपल्या देवदेवतांचं विटंबन करतात अशा लोककला, आणि अशी ही लोककला आहे म्हणून सांगतात, तर अशा लोकांवरती माझं नक्कीच माझ्या कॅमेऱ्याचं लक्ष असणार आहे. सो मला वाटतं आपल्या धर्माचा किंवा देवदेवतांचा विटंबन किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी इतर जाती धर्माचे लोक नको आहेत, ते आपल्याच लोकांमध्ये आहेत. याचं कुठेतरी खंत वाटते, याचं कुठेतरी वाईट वाटतं. नेहमीच मी माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळे क्षण टिपत असतो. कोकणात बऱ्याच गोष्टी आहेत. 12 बलुतेदार समाज रचनेप्रमाणे बऱ्याच गोष्टी आहेत. मी जास्त वेळ बोलत नाही, बोलण्यासारखं बरंच आहे, पण पहिल्यांदा माझी वेळ आहे, थोडा बरं सांभाळून घ्या प्लीज. मला देवर्षी नारद पुरस्कार देऊन जो काही सन्मान दिला त्याबद्दल सगळ्यांचेच आभार. आणि मी काही तोडतो मोडतो जे काही भाषण केलं, मला कॅमेरासमोर फार बोलायला चांगलं जमतं सर. धन्यवाद. आणि हत्या करण्यात आली. मला वाटतं प्रत्येकाचंच रक्त खळबळत होतं की याला प्रत्युत्तर कधी द्यायचं. आणि 7 मेचा तो दिवस उजाडला आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. आजही अंगावर काटा येतो ही सगळी वाक्य बोलताना सुद्धा माझ्या इतकं मनामध्ये चीड होती की हे प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. आणि या सगळ्या ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वीपणे काम केलं ते आपल्या हवाई दलात. आपल्याला आपला ऊर किती अभिमानानं भरून आला होता. आणि याच हवाई दलामध्ये काम करणारे आपल्या सर्वांच्याच रत्नागिरीचे चिपळूणचे सुपुत्र भागवत साहेब आज ते उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. मला वाटतं त्यांचं मनोगत, त्यांचं मार्गदर्शन ऐकायला आपण सर्वच जण उत्सुक आहोत. सर विनंती करते आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, सर्वात प्रथम मी देवर्षी नारद पुरस्कार विजेत्या सर्व पत्रकारांचं मनःपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो. आता मला वाटतं आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत आहोत. माझी ऑपरेशनल करिअर एअरफोर्समध्ये पॅराट्रुपिंग क्षेत्रामध्ये गेली. आर्मीच्या जवानांना विमानातनं पॅराशूट घेऊन उडी मारायचं प्रशिक्षण द्यायचं काम मी माझ्या ऑपरेशनल करिअरमध्ये केलं. आमच्या पॅराट्रुपिंग क्षेत्रामध्ये एक गमतीशीर म्हण आहे, ती अशी आहे, आउट ऑफ थाउजंड्स ऑफ फीट ऑफ फॉल इट इज द लास्ट फ्यू फीट दॅट हर्ट द मोस्ट.
त्यामुळे माझं भाषण शेवटचं आहे, त्यानंतर कदाचित आभार प्रदर्शन असेल, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी वेदना पोचतील अशा पद्धतीचं मी भाषण करायचा प्रयत्न करणार आहे ऑपरेशन सिंदूर या विषयावरती. आता मी हरकरे साहेबांची बौद्धिक पातळी गाठूच शकणार नाही, कारण प्रत्येकासाठी माझ्याकडे एक लेजिटिमेट एक्सक्यूज आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भोजी लोकांचा मेंदू हा गुडघ्यामध्ये असतो. ठीक आहे. आता केंद्राचं विश्वसंवाद केंद्राची ज्या तीन मुख्य सूत्र आहेत की भारताची समृद्ध संस्कृती, मूल्य व्यवस्था आणि विचारधारा यांना डोळ्यासमोर ठेवून मी संरक्षण या विषयावरती इन जनरल आणि थोडासा ऑफ सिंधूवरती त्याच्यानंतर बोलणार आहे. आता गंमत बघा अशी आहे की स्वतंत्र भारताच्या गेल्या 78 वर्षांच्या इतिहासामध्ये आपण 6 लढाया लढलो आणि एका लढाईमध्ये आपण देशाचा किंवा जगाचा भूगोल बदलला. त्याच्या कंपॅरिझनमध्ये ऑपरेशन सिंदूर ही छोटीशी चकमक होती. बेअरली मला वाटतं 85 तास ती टिकली. 6 ते 7 मेच्या रात्री सुरू झाली आणि 10 मेच्या संध्याकाळी ती चकमक संपली. परंतु जर तुम्ही मिलिटरीच्या दृष्टीने बघितलं तर ही एक वेगळी चकमक होती, कारण या ज्या 6 मोठ्या लढाया झाल्या त्याच्याशिवाय भारताची आर्मी गेल्या 50-60 वर्षांपासून सतत कुठे ना कुठेतरी लढत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिले 30 वर्ष आपण नॉर्थ ईस्टमध्ये लढत होतो. नागालँड असू दे, मिझोराम असू दे, त्याच्यामध्ये म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन पण त्या लढायाच होत्या. आणि 1989 नंतर ज्या वेळेला अफगाणिस्तानमधून रशिया परत गेली त्यावेळेला हे सगळे माथेफिरू लोक आहेत, त्या लोकांना इस्लामिस्ट ताकदीने काश्मीरच्या श्रीनगरच्या व्हॅलीमध्ये आणलं. आणि त्याच्यानंतर गेले कितीतरी वर्ष म्हणजे 25 आणि 11 36 वर्ष आपण काश्मीरच्या खोऱ्यामध्ये लढत आहोत. पहलगाम जे 22 एप्रिलला झालं की त्यातली एक कडी आहे असं मी समजतो मिलिटरीच्या दृष्टीने आपण या गोष्टीचा विचार केला तर. आता संरक्षण हा विषय खूप मोठा आहे, क्लिष्ट आहे आणि खूप टेक्निकली आहे. जसा पत्रकारांच्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप बदल होतो, परिणाम होतो, त्याच्यामध्ये त्यांना बदल करायला लागतात, त्या पद्धतीने संरक्षण विभागाला देखील जवळजवळ दर 10 वर्षानंतर टेक्नॉलॉजीच्या प्रभावामुळे आपल्या संरक्षण व्यवस्थेबद्दल पुनर्विचार करायला लागतो, नवी रचना तयार करायला लागते आणि त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करायला लागते. हे असं असलं तरी काही संरक्षण या विषयाचे काही मूलभूत सिद्धांत आहेत. आपण जर संरक्षणाची व्याख्या बघितली, एक वॉल्टर लिपमन म्हणून माणूस आहे, त्यांनी त्याची एक फार सोपी व्याख्या केलेली आहे. तो म्हणतो की प्रत्येक राष्ट्राची काही शाश्वत मूल्ये असतात आणि जर का देशाला युद्ध टाळण्यासाठी आपल्या शाश्वत मूल्यांचा बळी द्यायला लागत असेल तर तो देश सुरक्षित नाही. त्या देशाकडे किती मोठी संख्येची सैन्य असू दे, एअरफोर्स असू दे, नेव्ही असू दे, जर युद्ध टाळण्यासाठी तुम्ही आपल्या शाश्वत मूल्याचा बळी देत असाल तर तुम्ही सुरक्षित नाही. कागदावरती तुमच्याकडे फार मोठी सेना असेल. 26/11चा जो मुंबईवरती हल्ला झाला, 150 भारताचे त्याच्याहून जास्त निरपराध नागरिक मारले गेले. परंतु पाकिस्तानशी युद्ध टाळायचं म्हणून आपण त्याच्याबद्दल जास्त काही केलं नाही. युनायटेड नेशनला डोसियर पाठवून दिला. ही एक मानसिकता होती भारतामध्ये आणि ती त्यावेळेला फक्त 2008 मध्येच होती असं नाही. डिसेंबर 2001 मध्ये ज्यावेळेला आपल्या पार्लमेंटवरती हल्ला झाला, म्हणजे आपल्या देशाचा जो म्हणजे आत्मा आहे पार्लमेंट लोकशाहीचा, त्याच्यावरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला जवळजवळ त्या वर्षी 10 महिने आपल्या पूर्ण आर्मीला मोबिलाइज केलं होतं. त्याला पराक्रम म्हणतात. परंतु परत जो आंतरराष्ट्रीय दबाव आपल्यावरती आणला गेला, आपण त्याच्याबद्दल जास्त काही करू शकलो नाही. मी त्यावेळेला ऑपरेशनल प्रोफाईलमध्ये होतो. आम्ही जवळजवळ 3 महिने 2 तासाच्या स्टँड बायवरती होतो. म्हणजे हुकूम आला की 2 तासात तुमची विमानं एअरबॉर्न झाली पाहिजे, तुमचे पॅराट्रूपर्स घेऊन टार्गेट वगैरे त्या गोष्टी सोडून द्या. आणि हे नुसतं असंच नाही, त्याच्या आधीच जर गेलो आपण तर जी कारगिलची 1999 मधली लढाई झाली, त्याला आता 25-26 वर्ष झाली. त्या लढाईमध्ये देखील आम्हाला सरकारचे आदेश होते की पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये जायचं नाही किंवा भारत पाकिस्तानची मग IB असू दे, इंटरनॅशनल बॉर्डर असू दे किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असू दे, ती ओलांडून पलीकडे जायचं नाही. पाकिस्तानचे लोक आपल्यामध्ये घुसले, त्यांना फक्त इथनं हुसकावून लावायचं. म्हणजे अशा लिमिटेशन्स खाली आमच्या आर्मीला त्यावेळेला देखील ऑपरेट करायला लागलेलं होतं.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पत्रकार लोक आपण वाचत असतात की कारगिलची लढाई हे फार मोठं इंटेलिजन्स फेल्युअर होतं. ते वेगवेगळ्या लेवलला झालेलं होतं. 1998च्या हिवाळ्यामध्ये आपली आर्मी खालती आली, परंतु पाकिस्तानची आर्मी खालती गेली नाही आणि आपल्याला ते शेवटपर्यंत समजलेलं नव्हतं. ठीक आहे. त्याच्याबरोबर आणखी 2 वेगवेगळ्या लेवलला देखील इंटेलिजन्स फेल्युअर होतं. ते काय होतं की आपल्याला पाकिस्तान सांगत होतं की हे जे कारगिलच्या हाईट्सवरती लोक बसले ते आमचे लोक नाही आहेत, ते मुजाहिद आहेत, ते काश्मीरचे फ्रीडम फायटर्स आहेत. परंतु ते प्रत्यक्षात नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचे जवान होते. आणि त्याच्यापेक्षा मोठं आणखी इंटेलिजन्स फेल्युअर असं होतं की पाकिस्तानच्या आर्मीने या लोकांकडे स्टिंगर म्हणून अमेरिकेची मिसाईल्स दिलेली होती, जी मिसाईल्स अमेरिकेने 1985 सालामध्ये अफगाणिस्तानच्या थिएटरमध्ये त्या मुजाहिद लोकांना दिलेली होती. आजकाल ते लोक तालिबान म्हणून ओळखले जातात. आणि ती स्टिंगर मिसाईल्स पाकिस्तानने श्रीनगरच्या खोऱ्यामधनं इकडे साईड स्टेप केलेली होती. आणि आमच्या इंडियन एअरफोर्सला माहिती नव्हतं. त्यामुळे पहिल्या 48 तासामध्ये आमची एअरफोर्सची त्यावेळेला 1999मध्ये 3 विमानं गेली होती. एक हेलिकॉप्टर गेलं होतं मी एक, आणि 2 मिग व्हेरियंट गेलेली होती. आपल्या सगळ्यांना विंग कमांडर अभिनंदनचं नाव माहिती आहे, पण कदाचित आपल्याला जुने लोक आहेत त्यांना फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताचं देखील नाव आठवेल. तो देखील पाकिस्तानच्या कैदेमध्ये काही दिवस होता. त्याला आपण परत आणला, तो विषय वेगळा. सांगायचा मुद्दा काय आहे की आपण संरक्षण हा विषय ज्या पद्धतीने हाताळला पाहिजे त्यामध्ये कुठेतरी कमी पडतो. आता सिंदूरची जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये देखील पहिल्या स्टेपमध्ये थोडीशी गडबड झाली. आपण वाचलं असेल की आपले जे CDS सिंगापूरमध्ये शांग्रीला डायलॉगला गेलेले होते, त्यांनी कबूल केलं की येस आम्ही पहिल्या 24 तासामध्ये काही टॅक्टिकल एरर केले. तर टॅक्टिकल एरर म्हणजे नक्की, आता मी रिटायर झालेला माणूस आहे, मी तुमच्यासारख्याच बातम्या वाचतो, आमचे ग्रुप्स आहेत, थोडी जास्त माहिती माझ्याकडे पोचते. आता मी पुढचं सांगतोय थोडंसं मॅटर ऑफ कंजेक्चर आहे. मॅटर ऑफ कंजेक्चर म्हणजे गेसवर्क आहे की काय टॅक्टिकल एरर असू शकेल. एक 2 गोष्टीला आपण 2 गोष्टीमध्ये चुका केल्या होत्या. पहिली चूक अशी होती ती म्हणजे ती स्ट्रॅटेजिक लेवलला झालेली होती. स्ट्रॅटेजिक लेवलला काय चूक झाली ती की आपण आपली जी विचारसरणी आहे ती विचारसरणी थोडीशी डिफेन्सिव्ह आहे, बचावात्मक आहे. त्यामुळे आपण पहिली स्टेप काय घ्यायची ठरवली की आपण या टेररिस्टच्या ठिकाणावरती हल्ला करायचा. आता याच्यामध्ये एक मेख आहे. तुम्ही ज्या वेळेला टेररिस्टच्या ठिकाणावरती हल्ला करायचं ठरवलं, आता तो हल्ला कधी केला आपण 6 मेला केला. लक्षात घ्या 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला झालेला होता, जो 26 लोकांना आपल्या हिंदू म्हणून तुमच्या देशामध्ये मारलं गेलं. तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मारलं गेलं. दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु पाकिस्तानला हे माहिती होतं की मोदी आहेत भारताचे पंतप्रधान, ते याचा बदला घेणार. ईट का जवाब पत्थर से मिलेगा. म्हणून 22 एप्रिलपासून पाकिस्तानची सेना भारताच्या कारवाईसाठी तयार होती. आता तुम्ही ज्या वेळेला टेररिस्टच्या ठिकाणावरती हल्ला करायचं ठरवलं, ते मुरिदके असू दे, ते बहावलपूर असू दे किंवा कोटली असू दे, ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन यांची जी हेडक्वार्टर्स आहे, त्यावेळेला तुम्ही हवाई हल्ला करायचं ठरवलं, त्यावेळेला आमच्या एअरफोर्सच्या ऑपरेशनचे एक कार्डिनल प्रिन्सिपल आहे की तुम्ही कुठलंही एअर ऑपरेशन करायच्या आधी शत्रूला आंधळ आणि बहिरं करायचं. म्हणजे काय करायचं की शत्रूचा जो एअर डिफेन्स आहे त्याला पहिल्यांदा सप्रेस तरी करायचं किंवा नष्ट तरी करायचं. परंतु ते केलं असतं मग युद्धाला आपण, भारत हा युद्धखोर लोकांचा देश आहे म्हणून आपल्यावरती टीका झाली असती. म्हणून कदाचित असेल, माझा विचार सांगतो बरं का, म्हणून कदाचित आपण तो मार्ग स्वीकारला नाही. आपण काय केलं, आपण भारताच्या एअर स्पेसमध्येच राहून पाकिस्तानवरती तो 6 ते 7 मेच्या रात्रीचा पाकिस्तानच्या त्या टेररिस्टच्या ठिकाणावरती हेडक्वार्टर्सवरती हल्ला केला. परंतु पाकिस्तान याला तयार होतं. आता त्या पाकिस्तानने याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक डिसेप्शन 2 पद्धतीने केलं. पाकिस्तानचे रडार चालू होते आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की भारताची 75-80 विमानं रात्री जर आकाशामध्ये गेले तर आपल्यावरती हल्ला नक्की होणार आहे. इथे काय झालं, एअरफोर्सने जे ऑपरेशनल प्लॅनिंग केलं भारताचं, ठीक आहे, त्याच्यामध्ये शत्रूकडे काय काय आहे याचा सगळा हिशोब मांडून ते प्लॅनिंग केलं जातं. पाकिस्तानच्या एअरफोर्सकडे विमानं आहेत, F-16 तर आहेतच, पण चीनकडनं आणलेली JF-17, J-10C अशी वगैरे विमानं आहेत. तर ह्या विमानांच्या वरती जे क्षेपणास्त्र लावली जातात, ज्याला म्हणतात BVR, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज, म्हणजे एअर टू एअर, म्हणजे शत्रूचा वैमानिक त्याच्या हद्दीमधनं आपल्या विमानाच्या, आपल्या एअरस्पेसमध्ये असलेल्या विमानावरती हल्ला करतो. त्याच्यासाठी जे क्षेपणास्त्र वापरतो त्याला बियॉन्ड व्हिज्युअल रेंज, BVR असं म्हटलं जातं. तर
त्यांच्याकडे जी BVR मिसाईल्स होती, क्षेपणास्त्र होती, आपल्या माहितीनुसार ती PL-15E म्हणजे चीनमधून आणलेलं हे क्षेपणास्त्र आहे, त्याची रेंज 150 किलोमीटरच्या वरती नाहीये, ज्या हिशोबाने आपण प्लॅनिंग केलं. पण प्रत्यक्षामध्ये चीन आणि पाकिस्ताननी आपल्याला स्ट्रॅटेजिक डिसेप्शन करून त्यांनी काय केलं होतं की कागदावरती त्यांनी PL-15E अशी क्षेपणास्त्र आम्ही पाकिस्तानला दिली असं म्हटलं, पण ॲक्च्युअली त्यांनी PL-15 हा व्हेरियंटही दिलेला होता, ज्याची रेंज 200 किलोमीटरच्या वरती आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं असं, हाच मुद्दा सांगायचा झाला तर आपल्याला जर अशी माहिती असेल की शत्रूकडे जी बंदूक आहे त्याची रेंज फक्त 2 किलोमीटर आहे आणि आपण 2.5 किलोमीटरवरती स्वतःला सेफ समजतो, पण जर शत्रूकडे असलेल्या बंदुकीची रेंज 3 किलोमीटर काय होईल असेल तर जे नुकसान आपल्याला होईल ते आपल्याला त्या दिवशी पहिल्या रात्री स्वीकारावं लागेल. आता एअरफोर्सची किती विमानं पडली मलाही माहित नाही आणि जोपर्यंत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ऑफिशियली हा विषय सांगणार नाही तोपर्यंत आपण हा सगळा म्हणजे मॅटर ऑफ कंजेक्चरच आहे. परंतु चिदंबरम साहेबांसारखा जो माणूस भारताचा 15-1 वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंटचा अतिशय महत्त्वाचा असा मिनिस्टर होता, त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहून दिलं की भारताची 5 विमानं पडली, त्याच्यात 3 राफेल होती, 1 मिग होता आणि मला वाटतं 1 सुपाय होतं. आता काय जो लॉस झाला तो झाला, एअरफोर्सने ॲब्सॉर्ब केला. परंतु या युद्धामध्ये ह्याच्यानंतर पुढे गंमत काय झाली, पाकिस्तान जर या वेळेला थांबलं असतं तर आपल्याला, आणि त्यांनी काय केली, या पुढ्या जर ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानचा प्रॉपगंडा तुम्ही बघितला तर त्यांनी हेच सांगितलं की आम्ही भारताची 5 विमानं पाडली. भारतातली जी विमानं आहेत ती खूप ॲडव्हान्स विमानं आहेत, ती युरोपियन विमानं आहेत, जी आपण राफेल विमान फ्रान्समधनं आणलेलं आहे. आम्ही चीनची शस्त्रास्त्र किंवा अस्त्र वापरून ही विमानं पाडली. हीच ती किमतीत एक पुढचे कितीतरी दिवस वाजवत होते. परंतु पाकिस्तानने या वेळेला आणखीन एक चूक केली. त्यांनी काय केली, त्यांनी युद्धाला एस्केलेट केली. ज्या दिवशी मित्रांनो, ज्या दिवशी 6 आणि 7 मेच्या रात्री आपण त्यांच्या ह्याच्यावरती टेररिस्टच्या ठिकाणावरती हल्ला केला, त्याच दिवशी रात्री आपल्या DGMOने त्यांना फोन करून सांगितलं होतं, पाकिस्तानच्या DGMOला, की आम्ही ह्याच्यापुढे आम्हाला ह्याच्यात एस्केलेट करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, म्हणजे आमचं टार्गेट टेररिस्ट आहे आणि आता आमचं काम झालेलं आहे, आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघा. त्यावेळेला पाकिस्तानने थांबायला पाहिजे होतं. परंतु तो माथेदुरी लोकांचा देश आहे, धर्मांध लोकांचा देश आहे. भारताने आपल्यावरती हल्ला केला म्हणजे आपण त्याचं प्रत्युत्तर कसं देत नाही. या इगोसाठी पुढची ज्याला एस्केलेटरी लॅडरवरची पुढची पायरी आहे ती पायरी चढली आणि त्यांनी पुऱ्या LOCवरती, लाईन ऑफ कंट्रोलवरती आणि आर्मीवरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये ड्रोन्स वापरले, सरफेस टू सरफेस मिसाईल्स वापरली, एअर टू ग्राउंड मिसाईल्स वापरली आणि आपल्या एअर डिफेन्स प्रणालीने अत्यंत यशस्वी पद्धतीने त्या हल्ल्याचा प्रतिकार केला. आणि त्याच्यानंतर जो पुढच्या हल्ल्याला आपण जी तयारी केली, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, पाकिस्तानच्या एअर डिफेन्सवरती आपण पहिल्यांदा हल्ला केला. पहिला हल्ला त्या पाकिस्तानच्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण त्यांच्या 11 एअरफील्डवरती हल्ला केला आणि त्यांचं अतोनात नुकसान केलं. असं म्हटलं जातं की पाकिस्तानचा जवळजवळ 20% एअरफोर्स आपण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये नष्ट केलं. परंतु त्याच्या आधी आपण काय केलं, जी पहिल्या रात्री आपण चूक केली ती चूक केली नाही. आपण पहिल्यांदा काय केलं, त्यांच्या एअर डिफेन्सला सप्रेस तरी केलं किंवा नष्ट तरी केलं. आणि याच्यासाठी आपण इस्रायलची आणि जशी ज्याला लॉयटरिंग म्युनिशन म्हणतात की त्यांना आपण त्यांच्यावरती त्याला अँटी रेडिएशन मिसाईल म्हणतात. आता थोडा टेक्निकल विषय पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या ARM त्यांच्यावरती लावून ठेवलेली होती आणि हे जे ड्रोन आहे ते लॉयटरिंग ड्रोन आहे, त्याचा बऱ्याच म्हणजे तासांचा त्यांचा एन्ड्युरन्स असतो आणि ज्या क्षणी पाकिस्तानचे रडार चालू झाले त्या क्षणी यांची ARM त्या रडार्सवरती गेली आणि त्यांच्या लाहोर सेक्टरच्या आणि सिंध सेक्टरमधल्या एअर डिफेन्स कंट्रोल सेंटर्सना आपण नेस्तनाबूत केलं. पाकिस्तान आंधळा झाला, पाकिस्तान बहिरा झाला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या 11 एअरफील्डवरती अतिशय भयानक असा हल्ला केला आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचा तो DGMO ताबडतोब 10 तारखेला सकाळी लाईनवरती आला. त्यांचं पाकिस्तानच्या आर्मीचं हेडक्वार्टर आहे रावळपिंडीमध्ये, त्याच्यापासून 4 किलोमीटरवरती त्यांचे अंडरग्राऊंड कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. ते कमांड आणि कंट्रोल सेंटर कसं आहे, स्ट्रॅटेजिक फोर्सेसचं कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. म्हणजे न्यूक्लिअर वेपन्सचा जेव्हा वापर होईल त्यावेळेला देखील ते त्यांनी अमेरिकन कंपनीच्या मदतीने अशा पद्धतीने ते तयार केलेलं आहे की ते त्या ह्याच्यातनं पाकिस्तानचे जनरल पुऱ्या युद्धावरती कंट्रोल ठेवू शकतील. एअरफोर्सच्या मिसाईलनी त्यांच्या त्या कॉम्प्लेक्सचं 2x2 फुटाचं जे व्हेंटिलेटर आहे ना, एअर व्हेंटिलेटर शॅफ्ट, त्या शॅफ्टमधनं मिसाईल घुसून त्या कमांड आणि कंट्रोल पोस्टला नष्ट केलं. आणि ते बघून पाकिस्तानचे जे जनरल्स आहेत ते हादरले आणि त्यांनी मग भारताबरोबर संधी करायला किंवा शस्त्रसंधी करायला आपण सीज फायर ज्याला म्हणतो त्याच्यासाठी कबुली दिली. ही झाली पुढे ऑपरेशन सिंधूरची ऑपरेशनल म्हणजे हे डिटेल्स आहेत त्याच्यात.
आता आपण ऑपरेशन सिंदूरमधून काय नक्की शिकलं पाहिजे किंवा काय आपण त्याच्यातनं घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात लेसन असं आहे की यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आत्तापर्यंत जे युद्ध करायचे आयाम होते, रणगाडे आहेत, विमानं आहेत, पाणबुडी आहेत. आता भविष्यामध्ये आपल्याला युक्रेनच्या लढाईमध्ये आपल्याला ते दिसलेलं आहे. आता तशा पद्धतीने युद्ध चालणार नाही. तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, ड्रोन्सचा वापर केला पाहिजे, क्षेपणास्त्रांचा वापर केला पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल, कॉम्प्युटर. आता हे जेव्हा आपण पाकिस्तानवरती हल्ले केले 9 आणि 10च्या रात्री, आपण सायबर वॉरफेअर पण केलं आणि पाकिस्तानच्या इंटरनेटला पाकिस्तानचे जे ग्राउंड टू सॅटेलाइट कम्युनिकेशन होतं त्याला देखील काही काळ आपण निष्प्रभ करून ठेवलेलं होतं. म्हणून आपण ते तेवढं यश संपादन करू शकतो. आणखीन एक याच्यामधला महत्त्वाचा लेसन काय आहे की तुमचं स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. तुम्ही रणभूमीवरती जरी विजय मिळवलेला असला तरी जगाच्या दृष्टीने पण ती घटना तुमचा विजय हे सांगण्याचं देखील स्किल आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि इथे मीडियाचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन या युद्धामधनं काय बघायला मिळालं ऑफ सिंदूरमधनं, आता पाकिस्तान आणि चीनचा जो नेक्सस आहे तो खूप घट्ट झालेला आहे. आणि त्याला कारण आहे की त्यांचा जो CPEC जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये चीननी मला वाटतं जवळजवळ $62 बिलियन खर्च केलेले आहेत. आणि पाकिस्तानचं जे आर्मामेंट आहे किंवा त्यांची जी शस्त्र येतात 80% शस्त्र आता ते चीनकडनं विकत घेत आहेत. आणि त्यामुळे ह्याच्या आधी काय होतं, 65चं युद्ध असू दे, 71चं युद्ध असू दे, चीन हे फक्त म्हणजे शाब्दिक सपोर्ट पाकिस्तानला देत होतं. परंतु या युद्धामध्ये चीन ज्या पद्धतीने त्यांना ऑपरेशनली मदत केलेली इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली भारतासाठी ती धोक्याची घंटा आहे. म्हणजे अशा अर्थाने की भविष्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला पाकिस्तानशी लढाईची पाहिली किंवा काही हरकत होईल त्यावेळेला आपण चायनीज फॅक्टरला विसरून चालणार नाही. चीन त्यांच्या पाठीमागे सर्व शक्तीनिशी उभा राहणार हे गृहीत धरूनच आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. या ऑफ सिंदूरमधून आपण आणखी काय शिकू शकतो. मोदी साहेबांनी 3 डॉक्ट्रिन्स दिलेली आहेत. ती 3 डॉक्ट्रिन्स काय आहेत की आम्ही टेररिस्टचा जर परत भविष्यामध्ये हल्ला झाला तर वी विल कन्सिडर इट ॲज अन ॲक्ट ऑफ वॉर आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही त्या पद्धतीने देणार. त्यांनी दुसरं गोष्ट काय सांगितली की आम्ही टेररिस्ट आणि त्यांचे पाठीरागे यांच्यामध्ये फरक करणार नाही. म्हणजे ज्या पद्धतीने इस्रायल त्यांच्या ह्या लोकांना मारते, हमासचे लिडर्स असू देत, हेजबुल्लाचे लिडर्स असू देत किंवा इराणमधले लिडर्स असू देत, त्यांना ज्या पद्धतीने इस्रायल टार्गेट करते त्या पद्धतीने पाकिस्तानच्या लिडरशिपला, खास करून मिलिटरी लिडरशिपला टार्गेट करायचा अधिकार किंवा हक्क किंवा त्या दिशेने आम्ही विचार करू हे मोदी साहेबांनी पब्लिकली सांगितलेले. आणि तिसरी गोष्ट मोदी साहेबांनी काय सांगितली की तुम्ही जे न्यूक्लिअर ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करताना ज्यामुळे मनमोहन सिंग किंवा वाजपेयी साहेब ते लढाई करू शकले नाही, आम्ही त्याला भीक घालणार नाही. हा मेसेज नुसत्या पाकिस्तानला नाही पुऱ्या जगाला दिलेला आहे. हे ऑपरेशन सिंदूरचं जर एकूण सम टोटल समरी म्हणता येईल अशा पद्धतीने मी सांगू शकतो. तर मॅडम मला किती वेळ? ओके, आता मी थोडं म्हणजे ट्रॅक बदलून आता थोडा हाच विषय वेगळ्या पद्धतीने संरक्षणाच्या दृष्टीनं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता साहेबांनी सांगितले आपल्याला की आपली संस्कृती ही जगातली असं म्हणतात की 14,000 वर्ष इतकी जुनी संस्कृती आहे. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की आपल्या पंतप्रधानांना 2047 भारताला विश्वगुरू करायचं आहे. आपली आर्थिक वाटचाल त्या दिशेने चालू झालेली आहे. आपली आर्मी स्ट्रॉंग आहे. आपली राजकीय शक्ती देखील, आपली जशी आर्थिक शक्ती सुधारत जाईल तशी आपली राजकीय शक्ती देखील सुधारत जाईल. परंतु जर आपण नीटपणे इतिहास बघितला ना, वाचला ना, तर आपल्या एक लक्षात येतं की 12व्या-13व्या शतकामध्ये आपण स्वातंत्र्य गमावलं किंवा पारतंत्र्यामध्ये गेलो. पुरा भारत गेला नव्हता, परंतु पार्शली का होईना आपण ज्या वेळेला आपलं स्वातंत्र्य गमावलं त्यावेळेला ॲक्च्युअली आपण जगामधलं 1 नंबरचं राष्ट्र होतो. तुम्ही म्हणजे मानवी जीवनातलं कुठलंही अंग घ्या, नाट्य घ्या, संगीत घ्या, कला घ्या, फिलॉसॉफी घ्या, मेडिसिन घ्या, आपण भारत हे त्यावेळेला किंवा उत्पन्न घ्या, GDP घ्या, आपण विश्वाची 20 ते 28% GDP त्यावेळेला भारतामध्ये निर्माण करत होतो. म्हणजे आपण जगामधलं 1 नंबरचं राष्ट्र होतो. पण आपण थोडा विचार केला पाहिजे. मग असं असताना आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत, पण असं असताना आपल्याला 800 वर्षाची ती लांब काळोखी रात्र का सहन करायला लागली? आपण काय केलं होतं? आपण संरक्षण या विषयाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली होती. ॲर्नॉल्ड टॉयनबी म्हणून एक इतिहासकार होऊन गेला. त्यांनी त्याची एक थिअरी आहे. तो म्हणतो की ज्या वेळेला समाजाची उन्नती होत असते, समाज प्रगतीपथावरती जात असतो, त्यावेळेला समाजाचं क्रीम हे संरक्षण व्यवस्थेमध्ये इन्व्हॉल्ड असतं. परंतु एकदा का आपण टॉपला पोचलो की मग आपण संरक्षण या विषयाकडे
दुय्यम या विषयाकडे जास्त लक्ष द्यायची आवश्यकता नाही आहे. आता आपण लाईफ एन्जॉय करूया की भौतिक सुख, भौतिक आपण जे ऐश्वर्य निर्माण केलं ते आपण उपभोगूया या मानसिकतेतून संरक्षणाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. आणि ह्याची वाट तुमचे शत्रू बघत असतात आणि नेमकं तेच झालं. म्हणजे मी तर म्हणेन भारत संरक्षणाच्या बाबतीत जो 13व्या-14व्या शतकामध्ये उदासीन झाला, शिवाजी महाराजांचा अपवाद सोडला, तर आपण संरक्षणाकडे दुर्लक्षच करायला सुरुवात केलेली होती. आणि आज आपण काय बघतो, आपला इतिहास आपण शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेला सांगतो तेव्हा ते कसं सेक्युलर होते, त्यांच्या आर्टिलरीमध्ये कसे इतर धर्माचे वगैरे होतो, म्हणून ज्या तत्वांसाठी, ज्या मूल्यांसाठी शिवाजी महाराजांनी लढा दिला त्या लढ्याला आपण एक वेगळाच म्हणजे वळण देऊन अर्थ द्यायचा प्रयत्न करत आहोत. आणि ही उदासीनता होती ना आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये संरक्षण या विषयाबद्दल, ती साधारणपणे 1962 पर्यंत जवळजवळ तशीच होती. असं नाही की भारतीय माणूस शूर नाही किंवा शौर्याची कमी आहे आपल्यामध्ये, नाही. पण आपल्याला कोणतरी शेलारनामा लागतो की तुमचे दोर कापून तुम्हाला लढायला उद्युक्त करेल. ज्यावेळेला 1962 मध्ये चीनने आपल्याला धक्का दिला त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की जर आपल्याला एक समृद्ध राष्ट्र बनायचं असेल तर आपल्याला एक सशक्त राष्ट्रही बनलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी संरक्षण या विषयावरती डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे. असं म्हणतात की जे नेपोलियनचं वाक्य विदाउट अ स्ट्रॉंग आर्मी देर इज नायदर पॉलिटिकल इंडिपेंडन्स नॉर सिव्हिल लिबर्टीज. असं म्हटलं जातं की भारतीय माणसाच्या रक्तामध्ये स्ट्रॅटेजिक कल्चर नाही. सर माफ करा, तुम्ही सांगितलं त्या विषयाला थोडा छेद द्यायचा प्रयत्न करतोय की आमच्या संस्कृतीने कुणावरती हल्ला केला नाही, परंतु त्याच वेळेला आपल्याला संरक्षणावरती तेवढं लक्ष दिलं पाहिजे की दुसऱ्या कुठल्याही माणसाची आपल्या संस्कृतीवरती हल्ला करून आपल्या धर्मस्थानांना नष्ट करण्याची हिंमत पण होता कामा नाहीये. ही पण मानसिकता आपण ठेवली पाहिजे. लक्षात घ्या की म्हणजे काय स्ट्रॅटेजिक कल्चर म्हणजे काय, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपला शत्रू कोण, त्याची ताकद काय, त्याचे विकनेसेस काय आहेत आणि आपली ताकद काय आणि आपले विकनेसेस काय आहेत याची सांगड घालून मग संरक्षणाची रचना करायची आणि मग व्यवस्था लागायची. ते आपण इतिहासात जर बघितलं वाईट वाटतं आपल्याला. ते आपलं सैन्य ब्रिटिशांच्या बाजूनी, गोऱ्या लोकांच्या बाजूनी पहिल्या महायुद्धामध्ये लढलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये लढलं. आपले 80,000 जवान त्या युद्धामध्ये धरातीर्थी पडले. पण आपली संरक्षण व्यवस्था जी होती त्याच्याकडे आपलं थोडं दुर्लक्षच होतं आणि आपण स्टेटस को पॉवर होतो, रिॲक्टिव्ह होतो. म्हणजे दुसऱ्याने हल्ला केला की मग आम्ही लढायला उद्युक्त होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर जे काम आपण 200 सैनिक घेऊन खैबर खिंडीमध्ये करू शकतो ते काम आपण खैबर खिंडीमध्ये न करता पानिपतमध्ये 2 लाख सैनिक घेऊन करायचा प्रयत्न करतो. अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर 94,000 पाकिस्तानचे युद्धकैदी आपल्यामध्ये 1971च्या युद्धानंतर आपल्याकडे होते. माणेक शहानी आणि इंडियन आर्मीनी डिसेंबरच्या 2 आठवड्यामध्ये बांगलादेशची निर्मिती करून रणांगणावरती जे कमावलेलं होतं ते पुढच्या वर्षी 72मध्ये जूनमध्ये शिमला पॅकमध्ये आपण घालून दिलं. 94,000 सैनिकांना आपण काही अनकंडिशनली सोडून दिलं आणि त्याचे परिणाम काय झाले बघा. आपला पहिल्यांदा हा कसा आपल्या हातात नुकताच झालेला आहे, पण मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स सांगतो. 1989 पासून 2004चा काळ तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही गुगलवरती गेलात तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळू शकेल. भारतीय सैन्याचे 1989 पासून दरवर्षी काश्मीरच्या खोऱ्यामध्ये कमीत कमी 100 जवान काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनमध्ये धारातीर्थी पडत होते. 15 वर्ष, काही वर्षे हा आकडा 400 वरती गेलेला होता. तो आकडा कमी, मग ह्याच्यामध्ये आपण शिकत गेलो, आर्मी शिकत गेली आणि आपण त्या टेररिस्टना कसं न्यूट्रलाइज करायचं, कसं हाणायचं ते आपण शिकलेलं जातं. त्याच्यात तेवढी हिंमत उरलेली नाही आहे. परंतु हा आपला अलीकडचा इतिहास आहे की आपण ह्या घटना आपल्या देशामध्ये होऊन दिल्या. त्यामुळे संरक्षण या विषयाकडे नागरिकांनी कसे तुमच्या मनामध्ये सैनिकाबद्दल प्रेम आहे, त्याच्याबद्दल आदर आहे, तुमचा आर्मीवरती पूर्णपणे विश्वास आहे, परंतु संरक्षण या विषयाकडे भावनेतून म्हणून चालणार नाही. तुम्हाला डोळसपणेच बघितलं पाहिजे. आणि त्यासाठी काहीतरी आता शेवटाकडे येतो. मी घड्याळ दिसते मला, मी ओव्हरशूट केलेला आहे माझा टाईम. 2-4 महत्त्वाचे मुद्दे आणि त्याच्यामध्ये मीडियामधल्या लोकांचा फार मोठा रोल आहे की कारण जनतेला हे माहीत नसतं. जनतेपर्यंत या विषयावरती अभ्यास करून सत्य काय सांगितलं भंडारकर साहेबांनी त्या पद्धतीने पोहोचवलं पाहिजे. ते काम तुमचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आज टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या प्रमाणावरती युद्ध करण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे, पण ती अतिशय कॉस्टली आहे. त्यामुळे आपली जशी इकॉनॉमी सुधारत जाते आपण सैन्यावरती देखील खर्च करायला शिकलं पाहिजे. आज आपण साधारणपणे 1.89% आपल्या GDPचा खर्च करतो. म्हणजे जर डॉलर्समध्ये सांगायचं झालं तर $80 बिलियन. डॉलर्समध्ये का सांगतोय
तुलनेमध्ये चीन $240 बिलियन दरवर्षी त्यांच्या संरक्षण विभागावरती खर्च करतं. अमेरिका तुलनेत $850 बिलियन खर्च करते. आपल्याला कमीत कमी पुढचे काही वर्ष म्हणजे मी म्हणेन 15-20 वर्ष आपल्या GDPच्या 3% तरी खर्च आपण आपल्या संरक्षण व्यवस्थेवरती करणं नितांत आवश्यक आहे. ते डिबेट चालतं ना, गन्स वर्सेस बटर, ते फ्रॉड आहे. आता इकॉनॉमिस्ट देखील मानतात की $1 जर तुम्ही तुमच्या डिफेन्स प्रोडक्शनमध्ये टाकला तर तुम्हाला त्याच्या रिटर्नमध्ये $2 मिळतात. कारण अमेरिकेची इकॉनॉमी बघा, चीनची इकॉनॉमी बघा, ते त्यांच्या इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स म्हणजे आर्मामेंट इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्समधून भरपूर रोजगार, भरपूर पैसे कमवत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, आपण अजूनही 78 वर्ष झाली तरी शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी नाही. आजच्या मितीला जगामध्ये आर्मामेंट इम्पोर्ट करणारा 1 नंबरचा देश आहे युक्रेन, 8.5% जगाचा व्यापार चालतो बाजार, आणि 2 नंबरला आपण आहोत 8%. म्हणजे आता आपण माणूस चंद्रावरती पाठवणार आहोत, मंगळयान पाठवतोय, पण कुठेतरी आपण इकडे फोकस ठेवलेला नाही आणि त्यामुळे आपण अजूनही इतर देशांवरती अवलंबून आहोत. कारगिलच्या वेळेला ज्या वेळेला आम्हाला LGB म्हणजे लेसर गायडेड वेपन्स पाहिजे होती, आपल्याकडे पैसे होते, परंतु आम्हाला फ्रान्ससारख्या देशांनी देखील त्यावेळेला ब्लॅकमेल करून ₹100 गोष्ट 700-800 रुपयाला दिली, म्हणजे 7-8 पट जास्त किंमत होऊन दिली. याचं कारण काय, तर आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वावलंबी नाही आणि त्याच्यावरती आपण फोकस ठेवला पाहिजे. आणि सगळ्यात 2 मुद्दे महत्त्वाचे की आता आपली लोकशाहीमध्ये आर्मीवरती कंट्रोल हा सिव्हिलियन कंट्रोल असतो, ते रक्षामंत्री असतात, परंतु हा जो कंट्रोल आहे हा एनलायटन कंट्रोल असला पाहिजे. म्हणजे जो माणूस रक्षामंत्रीच्या खुर्चीमध्ये बसतो त्याला हा विषय नक्की काय आहे ह्याची माहिती असणं नितांत आवश्यक आहे. म्हणजे त्याच्याकडे ती आर्म फोर्सेसची ओनरशिप असली पाहिजे. तुम्ही विचाराल मी असं का सांगतोय, कारण आपला जो एक्सपिरियन्स आहे ना, मला सुदैवानी पालिका साहेबांबरोबर काम करायची संधी मिळाली. मी ज्या वेळेला एअर क्वार्टरमध्ये माझी रिटायर व्हायच्या आधी 5.5 वर्ष तिथे गेली, तर आपल्याला जर जाणता माणूस जर रक्षामंत्री म्हणून किंवा त्या सुपरवायझरी पोझिशनमध्ये मिळाला तर त्याचा खूप फायदा होतो. आता सगळ्यात मला शेवटचा मुद्दा कसा आहे, मगाशी मी सांगितलं डोळसपणे बघितलं पाहिजे, भावनेने बघितलं नाही पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न करतो. काय उदाहरण आहे, आपल्याकडे मधनं आपण ऐकतो की आम्ही POK आमचा आम्ही घेणार, आपण मला आपल्या पार्लमेंटमध्ये देखील ठराव पास केला आहे, तो सर्वानुमते पास झालेला आहे. परंतु POK म्हणजे नक्की काय याचा आपण कधी विचार केलेला आहे का? पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जो कायद्याने आपल्याकडे असला पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेला 26 ऑक्टोबर 1947 राजा हरिसिंगांनी जे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन साईन केलं, त्यावेळेला जम्मू काश्मीर या राज्याची व्याप्ती 2,20,000 स्क्वेअर किलोमीटर होती. त्याच्यानंतर त्यांनी ऑलरेडी पाकिस्तानकडनं म्हणजे जिन्हानी मुस्लिम लीगच्या त्या माथेपी लोकांनी ऑलरेडी त्यांना म्हणतात ते मुफ्तीमध्ये लढणारे, पण त्याचे रेग्युलर सोल्जर्सही होते. त्यांनी त्या वेळेलाच पुरा जवळजवळ उत्तरेकडनं पुरा काश्मीर व्याप्त केलेला होता. आपण त्याच्यानंतर 27 ऑक्टोबर 1947 ते 31 डिसेंबर 1948 लढाई करून बराच काश्मीरला मुक्त केलं. परंतु तरी देखील आपल्याकडे आज अप्रॉक्सिमेटली 1,04,000 स्क्वेअर किलोमीटरच भाग आहे. उरलेला मेजॉरिटी भाग 1,16,000 स्क्वेअर किलोमीटर जो कायद्याने आपल्याकडे पाहिजे तो आपल्याकडे नाही. मग तो कुणाकडे, त्यातला 37,000 स्क्वेअर किलोमीटर हा अक्साईची चीननी बळकावलं 50च्या दशकामध्ये. आपण झोपलेलो होतो, पण आपण संरक्षणाच्या बाबतीत आपण हे होतो काय, म्हणजे नेहरूंना म्हणायचं की आपल्याला कोणी जगामध्ये दुश्मनच नाही आहे. पाकिस्तानच्या आर्मीनी जवळजवळ उरलेले काय 89,000 स्क्वेअर किलोमीटर त्याच्यातनं ते परत गेलेले नाही. त्याच्यामध्ये गिलगिट पाकिस्तान हे जिल्हे येतात आणि आझाद काश्मीर येतं. त्याच्यातले 5,000 स्क्वेअर किलोमीटर स्ट्रक्चर आधी चीनला 1961 दान देऊन टाकलं. सांगायचा मुद्दा काय आहे की जर समजा आपण ठरवलं की पाक ऑक्युपाइड काश्मीर आपण जिंकायचं, तर कोणी याचा विचार केला की आपले किती सैनिक या कामासाठी धारातीर्थी पडतील. त्याच्यानंतर या POKला फिजिकली होल्ड करण्यासाठी आपल्याला किती खर्च करायला लागेल, किती सैन्याची डिप्लॉयमेंट आपल्याला तिथे करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे केल्यानंतर भारताला नक्की काय मिळणार. म्हणजे मी असं म्हणत नाही की आपण POK घेऊ नये, परंतु आपण ज्याला मी मगाशी म्हटलं ना स्ट्रॅटेजिक कल्चर, आपण स्ट्रॅटेजिक लेवलचा विचार करायला शिकलं पाहिजे की जर आम्हाला आज या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, श्रीनगर खोऱ्यामध्ये 3 टेररिस्ट येऊन आमच्या 26 नागरिकांना तुम्ही हिंदू आहोत म्हणून मारले जातात, ते मारून जातात आणि अजूनही ते 3 टेररिस्ट पकडलेले नाहीत, त्याचा अर्थ काय होतो. त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये अँटी इंडिया एलिमेंट्स अजूनही भरपूर आहेत. त्यांचा जोपर्यंत आपण बिमोड करत नाही तोपर्यंत माझं वैयक्तिक मत आहे की आपण POKची भाषा करू नये. हे सांगायचा
उद्देश असा काय की हडकरे साहेबांनी सांगितली की आत्ता माझ्या मते भारताच्या आत्म्यासाठी खास करून 2014 पासून आपल्या ह्याच्यामध्ये फार मोठी लढाई चालू झालेली आहे. राष्ट्राचं हित कुठे आहे आणि व्यक्तीचं हित कुठे आहे याच्यामध्ये फार मोठा संघर्ष चालू आहे. आणि डाव्या बाजूचे जे विचार करणारे लोक आहेत ते व्यक्तीला केंद्रबिंदू म्हणून त्यांची इच्छा असून दे आर एंटायटल्ड टू इट. परंतु जर माझं असं मत आहे आपण इतिहासाचा नीट अभ्यास करून संरक्षण या विषयाकडे जर लक्ष दिलं नाही किंवा कॅज्युअली घेतलं किंवा त्याच्याकडे डोळ्यासपणे बघितलं नाही तर आपल्याला परत भविष्यामध्ये त्याची किंमत द्यायला लागू शकते. कारण चित्र आपला भूगोल असा आहे ना, असं म्हणतात की यू कॅन चूज युअर फ्रेंड, यू कॅन चूज युअर एनिमी, बट यू कॅनॉट चूज युअर नेक्स्ट डोअर नेबर. आणि पाकिस्तानसारखा धर्मांध लोकांचा देश जोपर्यंत आपल्या वायव्येला आहे तोपर्यंत आपण आपला गार्ड लोअर करू शकत नाही. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे चीन त्याच्या पाठीमागे आता उभा आहे. आणि त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये संरक्षण या विषयाकडे किंवा तेल घालून लक्ष ठेवूनच सगळ्या रचना आणि व्यवस्था केल्या पाहिजे. एक जॉर्ज संतान म्हणून आहे त्याचं एक वाक्य सांगतो, विचार सांगतो, मी थांबतो. तो म्हणतो संरक्षणाच्या दृष्टीने याच्याकडे बघा, तो म्हणतो दोज हू डू नॉट रिमेंबर द पास्ट आर कंडेम्ड टू रिलीव्ह इट. जे भूतकाळ विसरायची घोडचूक करतात त्यांना त्या भूतकाळातील नामुष्की परत जगाची पाळी येऊ शकते. धन्यवाद. मी माझा टाईम ओव्हरशूट केला. फौजी लोक साधारणपणे वेळेचे फार बांधलेले असतो, परंतु म्हटलं आता मोका मिळाला, रिटायर्ड आहे तर मी माझे युनिफॉर्ममध्ये असताना मी असे विचार व्यक्त करू शकत नसतो. म्हणून शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. मला गरज नाही, तुम्ही जे जे बोललात ते प्रत्येकापर्यंत पोहोचलंय. आणि मला वाटतं एक वाक्य प्रत्येकाने मनावर करून घेतलं असेल, संरक्षण ही भावनेच्या दृष्टीने पाहण्याची गोष्ट नाही. मग त्याचे अँगल वेगवेगळे आहेत ते सरांनी आपल्याला समजावून सांगितले. आणि मला वाटतं ऑपरेशन सिंदूरकडे आपण आता यापुढे कसं पाहिलं पाहिजे, जे झालं ते आणि यापुढे जे होणार आहे ते, हेही मला वाटतं नवी दृष्टी आपल्या सर्वांना इथे मिळाली. आणि आता कार्यक्रमाच्या सांगतेच्या दिशेने आपण जातोय. यानंतर आपण जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर हे आभार प्रदर्शन करतील आणि त्यानंतर भूषण शितूर यांच्यासह आपण सर्वजण बसायला म्हणणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. त्यामुळे गेली काही तास काही वेळ मी तुमच्या समोर होते. जर काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा आणि मला निरोप द्या. धन्यवाद. नमस्कार. मी ऋण व्यक्त करण्यासाठी उभा आहे. प्रथम आपल्याला डोळस वृत्ती देणारे माननीय श्री हेमंत भागवत, निवृत्त हवाई दल प्रमुख, यांचे आभार मानतो. दुसरे आपले सगळ्यांचे, कारण आपण इथे आहात म्हणून हा कार्यक्रम आहे, आपल्या सगळ्यांचे आभार. आपले पुरस्कार प्राप्त पत्रकार यांचेही आभार. ह्या कार्यक्रमाचे सहसंयोजक रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांचेही आभार. शिर्के हायस्कूल यांचेही आभार. मी निवड समितीचे सदस्य सर्वांचेच आभार ते वाचून दाखवतो. श्री सुधीर जोगळेकर, अध्यक्ष निवड समिती आणि माजी निवासी संपादक लोकसत्ता. श्री प्रसाद काथे, संपादक जय महाराष्ट्र टीव्ही चॅनल. श्रीमती सारिका कौशिक, कार्यकारी संपादक एबीपी माझा. श्री विनायक पात्रोडकर, माजी संपादक लोकमत. श्री मिलिंद भागवत, माजी संपादक IBN चॅनल. श्री प्रणव भोंदे, मीडिया सल्लागार आणि कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय. आणि आपले श्री प्रमोद कोतकर आणि श्री सुकांत चक्रदेव यांचेही खूप खूप आभार. ध्वनी योजना उत्तम तऱ्हेने आपल्यासमोर कुई काही असा न आवाज करता आपल्या पुढे श्री भाटकर यांनी आपल्याला दिली. मकरंद पटवर्धन हे याच्यानंतर प्रसिद्धी आणि फोटोग्राफीसाठी आहे. सौ अनघा मगदूम यांनी उत्तमरित्या आपलं कमी वेळ वापरून अधिक श्रोत्यांना आणि वक्त्यांना मंत्रपूजन करून ठेवलं, त्यांचेही आभार. सर्व पत्रकार मित्र यांचेही आभार. आपले सन्मानित पत्रकारांचे परत एकदा आभार. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मदत केली, त्या सर्वांचे आभार. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमस त्याग
पाये पसायदान नाही जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरतावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते आहो प्राणिजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट दूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेचे लांछन मातंडते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होती निरोगी भजियो आदिबुद्धी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी योगी दृष्टादृष्ट विजये भोगावेजी ये